आपल्याला जे वाटतं की मी आजारी नाही पडत किंवा मला हॉस्पिटलला जायची वेळ येत नाही म्हणजे मी वेल आहे, दॅट इज नॉट वेलनेस, दॅट इज ऑप्टिमल हेल्थ. किंवा मग बऱ्याचदा वाटतं लोकांना की मी मेंटली छान आहे, मी मेंटल वेलनेस करते, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते, मी रोज योगा मेडिटेशन करते म्हणजे माझं वेलनेस आहे. नो, दॅट इज ऑल्सो नॉट वेलनेस. बिहारीची किंवा लालकृष्ण अडवाणीची यांच्या अवतीभोवती आम्ही खेळलोय. म्हणजे ते असे गप्पा मारतात, बराडे काका, कुबडे काका, अटलजी, त्यांचे पीपल, आणि सगळीकडे ब्लॅक कमांडोज आहेत पूर्ण हॉस्पिटलमध्ये, आणि आम्ही खेळतोय तिथे आजूबाजूला. सो हे पण आय रिमेंबर टू बिकम योगीज. बरोबर. ऑल योगीज आर सिफिलिटिक पर्सनॅलिटीज. वेलनेस रिडिफाईन्ड बुक मध्ये मी हे लिहिलेलं आहे. लोक तुम्ही बघाल की जर वेलनेस कडे जायला लागले तर ते एका एक्स्ट्रीम एंडला जातात. हे सगळं करत असताना काय की तुमच्या एनर्जीज तुम्ही नाही नीट करू शकत, तुम्हाला गुरु लागतो किंवा तुम्हाला एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नो बी डिस्ट्रॉयड. तुम्हाला एनर्जी द्यावी लागते, ती एनर्जी त्या सेंटरमध्ये. सो तुमचे कार्यक्रम जेव्हा तुम्ही तिथे घ्याल ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्म व्हाल. सो प्रोलक्सची विजन मिशनच ही आहे की असे सेंटर्स तयार करणे. नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा, आणि आजचे जे गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहेत. डॉक्टर प्रचिती पुंडे, स्पिरिच्युअली ब्लेस्ड ॲलोपॅथिक डॉक्टर, रिडिफाइनिंग वेलनेस थ्रू हर ग्लॅमोवेल पेशंट रिसर्च ऑन वेलनेस विथ 5,000 clients since 2006. Written 25 books. Her company Prolux and Wellness and Production is recently awarded by WASME and MSME for Luxury Wellness Innovation Awards, and represented India, Japan, India, Korea since 5 years, recently Spain and Dubai. So ma'am, welcome to our show. Hey, thank you so much Abhilasha for having me today. Yes, कसं वाटतं तुम्हाला इकडे? मला खूप छान वाटतं. वी आर मीटिंग आफ्टर सो लॉंग. Yes. अँड यु नो आय ऑलवेज हॅड सीन सो मच ऑफ वुमन ऑन्टरप्रिनर्स जे तुम्ही गॅदर केलेले आहात. सो वंडरफुल वर्क, अँड या आय एम फीलिंग गुड टुडे टू बी ऑन MLA. थँक्यू. सो ऑलरेडी यू आर अ इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी, आणि आम्हाला सगळ्यांना तुम्ही इन्स्पायर करतात. मला आठवतं की तुम्ही स्किलेट कनेक्ट्स वर माझा इंटरव्ह्यू घेतला, आणि आज माझं भाग्य आहे की तुम्ही आज माझ्या टॉक शो वर आलात. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. सो सुरू करूया आपण प्रोडक्ट्स अँड वेलनेस, जी तुमची कंपनी आहे. मी पण तिथे व्हिजिट केली आहे. खूप सुंदर ऍटमॉस्फिअर आहे, आणि मी रीलच्या माध्यमातून मी पण फेमस झाली आहे तुमच्या वेलनेस मुळे. सो तुम्ही ह्याबद्दल सांगा की ही आयडिया कशी आली आणि कशी सुरुवात झाली याची. सो प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड, दिस इज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बेसिकली प्रोलक्स समजण्यासाठी थोडंसं मला समजायला लागेल. आय एम इन टू स्पिरिच्युअलिटी सिन्स बर्थ. सो 2 वर्षाची असल्यापासून भजन कीर्तन गात गात मी मोठी झाले. ऍट द एज ऑफ 8 years I have stayed in ashrams. So मी पंचतत्व साधना, शिवांबू साधना असे 3 महिने तपस्या केलेल्या आहेत, which few know but people have not taken it seriously. You know, माझा थोडासा मॉडेलिंग आस्पेक्ट जास्त बघितला गेला, पण हा आस्पेक्ट बऱ्याच जणांना माहिती आहे. अपार्ट फ्रॉम दिस मी मेडिकल झाल्यानंतर माय रिसर्च ऑन वेलनेस कंटिन्यूड, कारण की मी सायंटिफिकली एज्युकेटेड आहे इन टर्म्स ऑफ मेडिकल. माझं MBBS आणि अॅनेस्थेशिया झालेलं आहे फ्रॉम KEM हॉस्पिटल पुणे, आणि त्यात मी अध्यात्मात पण होते. मी स्वतः गेली 15 वर्ष एकही ॲलोपॅथी खाल्लेलं नाही. या सो फॉर मी वेलनेस इज कोर वेलनेस. सो त्याचा रिसर्च माझा चालू होता. 2006 पासून मी 5,000 क्लायंट्स केले जवळपास आतापर्यंत. त्यांचा रिसर्च माझा चालू होता की वेलनेस, खरं वेलनेस काय आहे. आपल्याला जे वाटतं की मी आजारी नाही पडत किंवा मला हॉस्पिटलला जायची वेळ येत नाही म्हणजे मी वेल आहे, दॅट इज नॉट वेलनेस, दॅट इज ऑप्टिमल हेल्थ. किंवा मग बऱ्याचदा वाटतं लोकांना की मी मेंटली छान आहे, मी मेंटल वेलनेस करते, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते, मी रोज योगा मेडिटेशन करते म्हणजे माझं वेलनेस आहे. नो, दॅट इज ऑल्सो नॉट वेलनेस, दॅट इज अ स्टेट ऑफ वेलबिंग. मेडिटेशन हॅज टू हॅपन टू यू. तुम्ही फक्त मेडिटेटिंगचं नाटक करताय किंवा ऍक्ट करताय, लाईक यू विल फील ऑफेंडेड इफ आय से नाटक, बट इट्स जस्ट दॅट. यु नो, मेडिटेशन हॅज टू हॅपन. जर तुम्हाला खरंच मेडिटेशन झालं ना तर तुमच्या लाईफचे 12 aspects विल बी बॅलन्स्ड. ओके, there will be a ease and flow state, which I have in my own life. I'm proving it through my own life. I do no diet, no exercise, no meditation. I have no time. I'm handling my company, my hospital, my fashion designing college, plus my kids, my family, everything. That is true wellness. आता हा वेलनेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सो आतापर्यंत तुम्ही होलिस्टिक वेलनेस ऐकलं, होलिस्टिक नंतर स्पिरिच्युअल वेलनेस आलं. Now GlamoWell is my patent, copyright and trademark. And GlamoWell is what the world needs. Okay. So beyond आत्मा काय आलंय, बियॉन्ड मेडिटेशन काय आलंय, आणि बियॉन्ड तुमचं वेलनेस काय आलंय, हे लिहिणारं पुस्तक पण मी एकटीच आहे, वेलनेस रिडिफाईन्ड.
आणि त्या जगात आणणारी पण मी एकमेव आहे. दॅट इज माय डाउनलोडिंग. कारण मी एवढं मेडिटेशन मी रोज सकाळी 4ला होते. सो गेली कित्येक वर्ष, सो आता 2 वर्ष 8 वर्षाची असताना मी आश्रमात गेले, तेव्हापासून जरी तुम्ही काउंट केलं तर इट्स बीन ऑलमोस्ट सो मेनी इयर्स. सो ते म्हणजे सिद्धी येते, साधना येते, मग त्या सिद्धींच्या पुढे पुढे मग हे डाउनलोडिंग होत गेलं. अँड दॅट्स हाऊ प्रोलक्स इज फॉर्म. सो ग्लॅमोवेल फिलॉसॉफी आहे, त्याची 25 पुस्तकं मी लिहिली आहेत, किंवा पेटंट मोबाईल ऍप आहे आपला. पण हे लोकांना समजून सांगण्यासाठी एक सेंटर हवं होतं. सो प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड लक्झरी आणि म्हणजे ग्लॅमर आणि वेलनेस मर्ज करणारी आपली पहिली कंपनी आहे. आणि त्यामुळे त्या कंपनीला खूप सगळे अवॉर्ड्स पण मिळालेत आतापर्यंत. 4 वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू आहे, ज्याच्यासाठी मी मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्स केलं. खूप जणांना ते माहिती नाहीये. मला पेटंट या जानेवारीत मिळाला. सो पेटंट मिळेपर्यंत वी कांट डिस्क्लोज. सो ग्लॅमोवेलचा जो पेटंट आहे माझा ऑन ह्युमन एव्होल्युशन, सो तो माझा पेटंट मिळाला आणि जानेवारीपासून आय स्टार्टेड टॉकिंग अबाउट इट. 2.5 वर्षापासून कन्स्ट्रक्शन चालू होतं कंपनीचं. कारण एक युनिक प्रोजेक्ट आहे. असं दॅट इज नॉट जस्ट अ ऑफिस. 10,000 स्क्वेअर फीटचं फक्त ऑफिस नाहीये, ती एक सिस्टीम आहे जी वेलनेस केटर करते तुम्हाला हसत खेळत. बरोबर. सो म्हणजे जसं माझ्या आयुष्यात मी डाएट, एक्सरसाइज, मेडिटेशन न करता वेलनेस अचीव्ह केलंय, तसं तुम्हाला हसत खेळत कार्यक्रम करत वेलनेस केटर करणारी ती सिस्टीम आहे. आणि म्हणून ती कन्स्ट्रक्ट करायला 2.5 वर्ष गेले आमची जवळपास. सुपर. सो वेलनेस, ग्लॅमोवेल सगळीकडे जाणार आहेत. पण त्याच्या आधी मला तुमचा लहानपणीचा काळ पाहिजे की चाइल्डहुड मध्ये तुम्ही कसे होतात, की खूप सिन्सिअर होतात, नॉटी होतात, कसं होतं? सो लहानपणी सुद्धा यु नो दे वर बोथ द आस्पेक्ट्स ऑफ मी. सो आय थिंक आय वॉज बॉर्न फॉर ग्लॅमोवेल. सो माझे पप्पा एक ट्रस्टी आहेत विवेकानंद ट्रस्ट हॉस्पिटल लातूर. वी हॅव कॅन्सर सेंटर, कार्डियक ट्रॉमा, ह्यूज हॉस्पिटल्स. आय वॉज बॉर्न अमंगस्ट 150 डॉक्टर्स. ओके. मी 3-4 वर्षाची असताना फॉरेनर डॉक्टरच्या वेड्या घालायची, त्या इंटर्नशिपला यायच्या. आणि कुकडे काका वगैरे RSSचे बऱ्याच जणांना माहिती असतील, ते मला शतपावली करत 6 वर्षापर्यंत झोपवले त्यांनी रोज रात्री. तो संस्कार प्रचंड, ओबिडियंट प्रचंड. RSSचा असल्यामुळे तो एक डिसिप्लिन असताना. सो आय स्टील रिमेंबर की अटल बिहारीजी किंवा लालकृष्ण अडवाणीजी यांच्या अवतीभोवती आम्ही खेळलोय. म्हणजे ते असे गप्पा मारतात, बराडे काका, कुकडे काका, अटलजी, त्यांचे पीपल, आणि सगळीकडे ब्लॅक कमांडोज आहेत पूर्ण हॉस्पिटलमध्ये. अँड आम्ही खेळतोय तिथे आजूबाजूला. सो हे पण आय रिमेंबर. प्लस माय मदर ओन्स अ फॅशन डिझायनिंग कॉलेज. सो माझ्या 12वीत आय वॉज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ अ फॅशन डिझायनिंग कॉलेज. मी सोफाया, निफ्ट ह्याच्या JD सोबत मीटिंग्स कंडक्ट केलेल्या आहेत, कारण माझं इंग्लिश चांगलं होतं. सो आईचं इंग्लिश आणि कॉन्फिडन्स, म्हणजे ती पण असं तिने टेलरिंग आणि ह्याच्यापासून चालू करत कॉलेज काढलं. सो ती मला घेऊन जायची आणि तिचा सपोर्ट होताच मला, कारण की शी वॉज लाईक पूर्ण माझ्यावर डिपेंडेंट की हा प्रचिती, तू युअर इन अ कॉन्व्हेंट स्कूल. अँड आय हॅड नन्स टू टीच मी. वन ऑफ द बेस्ट स्कूल्स, बंकटला लाहोटी इंग्लिश स्कूल. जर आता तुम्ही कुठे ते कीर्ती गोल्ड ऑइलचे वगैरे बॅनर्स बघताय, सो इज माय फ्रेंड आनंद उतडा. सो एकदम क्रीम कॅटेगरीच्या मध्ये एज्युकेशन. सो आय वॉज रिअली ब्लेस्ड की मला एकीकडे इतकं छान ह्यूज हॉस्पिटल आहे, आईकडनं ग्लॅमरसचं एक्सपोजर आहे, स्कूलिंग चांगलं झालं माझं. इनफॅक्ट माझ्या भावाचं मराठी मीडियम मध्ये झालं RSS मुळे, पण माझं इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये झालं. अँड अपार्ट फ्रॉम दिस एक जे आध्यात्मिक कल होता, माझी आत्या हैदराबादला राहायची, सो तिथे मी जास्तीत जास्त जायची फॉर माय आश्रम एज्युकेशन. सो हैदराबादला पहिलं माझं आश्रमाचं एज्युकेशन झालं पूर्ण. सुपर सुपर. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे इतकं सुंदर प्रोडक्ट म्हणता येईल आपल्याला, आपल्या समोर बसतोय, खूपच सुंदर. सो आता परत आपण प्रोडक्ट्स कडे येऊया. प्रोडक्ट्स, वेलनेस अँड प्रोडक्शन. सो त्याची USP काय सांगाल तुम्ही? राईट. सो देर आर सो मेनी USPs. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, पूर्ण जगामध्ये ग्लॅमर आणि वेलनेस कोणीच मर्ज केला नाही. आपण जेव्हा वेलनेस म्हणतो तेव्हा आपल्या समोर आश्रम येतं किंवा रिसॉर्ट येतं, किंवा आता पण जितके मोठे मोठे लोक. सो वी हॅड इंडिया जपनीज पीपल, वी हॅड युदोन पार्क, मिस्टर संजीव अहुजा किंवा प्रवीण बालेराव सर फ्रॉम प्रणित्य वेल्थ LLP. So many people who visited us, they were like, हम जब यहाँ पे आए तो हमें लगा कि ऐसे मतलब ग्रीनरी होगी, कुछ धूप अगरबत्तियां जल रही होगी, ऐसे कुछ वेलनेस होगा, बट इट्स नथिंग लाइक दैट. इट्स कम्प्लिटली ग्लॅमर. सो ग्लॅमर आणि वेलनेस मर्ज करणारी पहिली कंपनी. अपार्ट फ्रॉम दिस, बियॉन्ड मेडिटेशन, बियॉन्ड मेंटल हेल्थ काहीतरी आलं पाहिजे, ते आणणारी पण पहिली कंपनी. त्याच्यानंतर आपलं असं बिझनेस मॉड्यूल नाहीये. सो रॉयल फॅमिली सोबत आमच्या रिसेंटली दुबईत 10 मीटिंग्स झाल्या आणि मिराई ग्रुप पण आम्हाला सपोर्ट करते. सो रॉयल फॅमिलीचे चीफ इन्व्हेस्टर मिस्टर प्रणव, ज्यांनी 2000 बिझनेसेस इन्क्लुडिंग BLCC ज्यांनी फंड केला, त्यांच्यासोबत पण त्यांच्या ग्रुप सोबत सुद्धा आमचे मीटिंग्स झाले. सो दे वर लाईक अशी कोणतीही कंपनी नाहीये. वी हॅव 5 डिपार्टमेंट्स.
सो इव्हॉल्व झोन, रेमेडी झोन किंवा ब्युटी झोन, त्याच्यानंतर ग्लॅमर झोन आणि रिटेल झोन. सो प्रोलक्स इज नॉट अ थिएटर, फिल्म थिएटर. प्रोलक्स इज नॉट अ ब्युटी सलून. प्रोलक्स इज नॉट अ स्पा किंवा प्रोलक्स इज नॉट जस्ट बुक्स अँड वर्कशॉप्स अँड कोर्सेस. इट इज अ वे ऑफ लाईफ. एका माणसाला आयुष्यात छान जगायला जे काही लागतं ते 5 डिपार्टमेंट्स आहेत जे मी एक्सप्लेन करेन. सो 3 USPs या झाल्या. अपार्ट फ्रॉम दिस पूर्ण एनर्जी पर्सनॅलिटी अनालिसिस 42 टेस्ट रिपोर्ट्स करणारा आपला मोबाईल ॲप आहे प्रोलक्स वेलनेस नाव. सो पूर्ण एका पर्सनचं राईट फ्रॉम युअर वातपित्त कफ टू युअर सोल कलर, सोल एलिमेंट, मेरिडियन चक्र सगळं आणणारी ती पण आपली USP. अँड 5th अँड मोस्ट इम्पॉर्टंट USP इज ग्लॅमोवेल टूर. ओके. सो तुम्ही किड्झानिया, आय मॅजिका, वॉटर पार्कला ग्रुप्सनी जाता, तसंच तुम्हाला प्रोलक्सला सकाळी 8 पासून किंवा 8 ते 8:30 पासून रात्री 9:30 पर्यंत आम्ही ग्लॅमोवेल टूर एक्सपिरियन्स देतो. आणि ते करताना तुमचं पूर्ण लाईफ आणि एनर्जी एका दिवसात ट्रान्सफॉर्म करण्याची गॅरंटी आम्ही देतो. दॅट इज अ USP. सो प्रोलक्स हॅज 5 USPs. ओके. सो ग्लॅमोवेल कडे येणारच आहे आपण, पण आता जे तुमचं VSME किंवा MSME चे अवॉर्ड तुम्हाला मिळाले, ते कसं काय घडलं? ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा प्रोजेक्ट जो आहे, सो आमची वेबसाईट आहे, मला वाटतं 1.5-2 वर्षांपासून ती आहे. बऱ्याच जण आता MSME नुकतंच काय झालं की MSMEनी 1 युरोप 1 MSME असं ठरवलं, 1 वर्ल्ड. तर 1 युरोप 1 वर्ल्ड अंतर्गत वाजमे नावाची जी आपली जसं इंडियात MSME आहे तशी वाजमे, सो त्यांचा वर्ल्ड MSME डेला पूर्ण सगळ्याचा त्यांनी सर्वे केला आणि तिथे चक्क मला बोलवलं त्यांनी. सो आय फेल सो गुड, यु नो, की प्राऊड थिंग. या इट्स सो बिग की विंडसरला 3 दिवस माझा स्टे त्यांनी स्पॉन्सर केला दिल्लीमध्ये. आणि तिथे दे कॉल्ड मी अँड दे लिसन टू द प्रोजेक्ट की काय आहे तुमचा प्रोजेक्ट. सो आपल्याला लक्झरी वेलनेस इनोव्हेशन अवॉर्ड मिळालेला आहे आणि वाजमे MSMEनी तो अवॉर्ड दिला फर्स्ट. सेकंड, इंटरनॅशनल मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ह्याचे जे मिस्टर देशमुख आहेत, ही इज द फाउंडर डिरेक्टर, ते आपल्याला आपल्या ग्लॅमोवेल फिलॉसॉफीसाठी सगळीकडे त्यांनी बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड भारतीदासन युनिव्हर्सिटीमध्ये मिळाला. सो जानेवारी 4ला मिस्टर नरेंद्र मोदीजी ही स्टार्टेड हिज न्यू इयर थ्रू भारतीदासन युनिव्हर्सिटी. जानेवारी 13ला म्हणजे जानेवारीमध्ये 1 जानेवारी माझा पेटंट अप्रूव्ह झाला. 13 जानेवारीला मला बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड भारतीदासन युनिव्हर्सिटीमध्ये मिळाला. आय फेल सो गुड की वाव, व्हॉट अ स्टार्ट. म्हणजे कंपनी स्टार्ट होताना बरोबर तो अवॉर्ड पण मिळाला. आणि अपार्ट फ्रॉम दिस ग्लोबल वर्ल्ड ब्रँड अफेअर्सनी मला ग्लोबल आयकन टॉप 20 लीडर्स इन इंडिया मध्ये टॉप 20 लीडर्स 2023 त्याच्यामध्ये माझा 7th रँक आलाय. बुक माय शो, क्रेड ह्यांचे डिरेक्टर्स पण आहेत, दे रँक 5th आणि 6th, आय रँक 7th. सो आपले 3 मेन अवॉर्ड्स आपल्या कंपनीला मिळालेले आहेत अँड दॅट्स ह्यूज. बेसिकली हे सगळे जे लोक आहेत, आता इव्हन मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी यांच्या थ्रू उझबेकिस्तानला मी गेले, भारतीदासन युनिव्हर्सिटी, त्रिची, कोलकाता आणि आता नुकतंच तायवान आणि टर्कीला पण प्लॅन आहे आणि स्वित्झर्लंडला पण एक प्लॅन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सो ते थोडंसं वर्ल्ड हेल्थचं थोडंसं जुळून यायला वेळ लागतोय त्यांना, सो मे बी जून मध्ये वगैरे, पण टर्की तायवान विल बी इन जानेवारी फेब्रुवारी. सो खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि गेटवेज ओपन झालेले आहेत ह्या सगळ्या एक्सपोजरमुळे. कारण जेव्हा आपण खरं काही काम करतो, आता लोकांना वाटतं की आम्हाला म्हणजे काय, आम्हाला ते समजत नाहीये प्रोलक्स काय किंवा हे किंवा ग्लॅमोवेल काय. जे लवकर समजेल ते इनोव्हेशन नाही. ज्या गोष्टीला बनायला प्रचितीला जन्म घ्यावा लागला, म्हणजे आय एम अ व्हेरी ओल्ड सोल. बेसिकली मी जेव्हा आश्रमात होते तेव्हा ते टोल्ड मी की युअर ओल्ड सोल, यू आर बॉर्न फॉर अ पर्पज. सो माझी आई ग्लॅमर मध्ये आणि पप्पा वेलनेस मध्ये. MBBS करताना सुद्धा मी MBBS करतेय आणि 4 वर्ष मी दूरदर्शन मध्ये काम केलं. सो ग्लॅमर वेलनेस हॅज बीन अ पार्ट ऑफ माय लाईफ. इट्स जस्ट की मला तो काळ लागला पूर्ण ते हे करून 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 मग माझं मेडिटेशन, डाउनलोडिंग. मी पहिले 9 पुस्तकं लिहिले ऑन सेल्फ मास्टरी. सो प्रचिती कोकोरो ही माझी जुनी वेबसाईट आहे, prachitikokkoro.com, राईट. सो तिथे मी सेल्फ मास्टरी ऍज अ रॉक सॉलिड फाउंडेशन, मग तिथे मी लाईफ कोचिंग चालू केलं. पण त्याचे जे 5,000 क्लायंट्स केले त्यानंतर प्रोलक्स एस्टॅब्लिश झालं किंवा ग्लॅमोवेल. सो ते बनायला तेवढा काळ गेला मला आणि आता त्याचं पूर्ण अनफोल्डिंग. आपलं लाईफचा पर्पजच आहे की अनफोल्डमेंट. ज्या पर्पजसाठी आपण बॉर्न झालोय ते अनफोल्डिंग करायला लागतं आणि तो आता ग्लॅमोवेलच्या रूपाने, प्रोलक्सच्या रूपाने मला ते अमृत मिळालं असं मी सांगतो. की अमृत मंथन करताना कसं पहिले विष येतं ते पचवायला लागतं. सो विष प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं,
ज्यांना इनोव्हेशन करायचं त्यांच्या लाईफमध्ये थोडं जास्त येतं. कारण की जे खूप चांगली लोक असतात ना, ती म्हणतात की आमच्या लाईफमध्ये वाईट गोष्टी काय येतात, वाईट लोक काय येतात. किंवा जेव्हा मी कोचिंग मध्ये असते तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांना वाटतं अरे तू तर स्पिरिच्युअलिटीत आहे, तुझ्यासोबत इतके वाईट लोक नाही आले पाहिजेत. असतं ऍक्च्युअली उलटं. तुम्ही जितके चांगले असता ना तितकी वाईट लोक तुम्हाला येतात, कारण एनर्जी फ्लोज फ्रॉम हाय टू लो. राईट. आता जेव्हा मी समजा 98 वर व्हायब्रेट होतीये, 98 वर प्रचिती कोकोरो आलं माझ्या लाईफमध्ये. म्हणजे मला काय म्हणतात त्याला, अप्सरा आली, मदिरा आली, किंवा मिसेस इंडिया घडलं. सो 98 वरनं मी 99 ला गेले. पण 98 वरनं 99 ला जाईपर्यंत कुणाला तरी वाईट लोकांना यावं लागतं. माझी नेगेटिव्हिटी ते घेतात, त्यांना धन्यवाद द्या. यू शुड ऍक्च्युली अप्रिशिएट देम. आणि राग वगैरे तर नाहीच, की देवाला धन्यवाद. जेव्हा ते तुमची नेगेटिव्हिटी काढून घेतात मग तुम्ही 99 ला जाता. मग आता मला मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्स झालं, पण पेटंट अप्रूव्ह होऊन मला प्रोलक्स पर्यंत पोहोचायचं. सो अजून वाईट लोक येणार माझ्या लाईफ. आणि मग मी 102 ला होणार. आणि आता तर मला ग्लॅमोवेल हे जगात न्यायचंय. म्हणजे इंडियातनं जसं होलिस्टिक वेलनेस आलं, इंडियातनं स्पिरिच्युअल वेलनेस आलं, तसं इंडियातून ग्लॅमोवेल वेलनेस आणणारी माझी कंपनी आहे. आणि यासाठी मी आयुष मिनिस्ट्री पर्यंत पोहोचलेली आहे. सो तिथून मला ते पुढे न्यायचंय. सो आता तर माझा प्रवास म्हणजे अजून हे. सो दॅट इज द रिअल ब्युटी वेन यू नो हाऊ टू ऑपरेट. सो लाईफ कोचिंग म्हणजे काय, तेच आहे की जसं आपल्याला मोबाईल शिकता येतो, बघता येतो, आपल्याला माहिती कुठलं बटन दाबलं की काय होतं, तसं आपलं आयुष्य जगायला आपण कधीच शिकलो नाही. आपण म्हणतो नाही आता कधी काढू, जिमला ट्रेनर घेऊ, आपण डायटिशियन घेऊ, मग लाईफ कोच का नाही. मग आपल्याला वाटतं नाही मी काय मेंटली हे का, मला कळतं, मला येतं. अरे पण नाही कळत ना. तुम्ही रोज 80,000 डिसिजन्स घेता एव्हरी डे. मग ते डिसिजन तुम्ही थॉट्स, ऍक्शन्स, बिलीव्स, तुमचे इमोशन्स कुठून घेता. तुम्ही डोक्याने घेता, हार्टनी घेता, गट फिलिंगने घेता, इंट्युजननी घेता. मला गट फिलिंग काहीतरी येते तिथून घेता. कुठून कोणतं बटन प्रेस होतंय आपण शिकतच नाही कधी. ते शिकलं पाहिजे. ते शिकवतो आम्ही आमच्या प्रोलक्सचा. एकच कोर्स मी ठेवलेला आहे, सिम्पल. मी खूप जास्त कोर्सेसही नाही केले. सो ग्लॅमोवेल टूर हे प्रोलक्सचं एक प्रोडक्ट आहे. आणि दुसरं प्रोडक्ट वेलनेस रिगार्डिंग एक पूर्ण कोर्स आहे आपला 6 तासांचा, ज्याच्यात मी तुमची मशिनरी शिकवते तुम्हाला की एंड टू एंड शिका. आणि नंतर 90 डेज 3 ते 30 सेकंड टूल्स. जसं मी म्हटलं की डाएट, एक्सरसाइज, मेडिटेशनला वेळ नाही. सो 3 ते 30 सेकंड टूल्स फॉर 90 डेज. दॅट्स इट. अँड युअर लाईफ इज सॉर्टेड. कारण मग बाकीचे 12 ऍस्पेक्ट्स कधी कव्हर करणार ना. आयुष्यभर जर आज मी काय रेकी शिकले, 10 दिवसांनी मी काय क्रिस्टल्स घेतले, अजून 15-20 दिवसांनी मी डाएट केलं, अजून मी 3 महिन्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले, मग मी काहीतरी सोल कलर, सोल एलिमेंट केला, मग मी वास्तुशास्त्राकडे वळले. म्हणजे तुम्ही आयुष्यभर फक्त शोधतच बसणार का. सो हे सगळे टेस्ट रिपोर्ट्स, 42 टेस्ट रिपोर्ट्स, तुमचं MBTI पर्सनॅलिटी, इगो डिफेन्स स्टाईल, लिडरशिप स्टाईल, वात, पित्त, कफ, गुणा, दोषा, सोल कलर, मेरिडियन, चक्रा, सगळे टेस्ट रिपोर्ट्स एका मोबाईल ऍप मध्ये मिळतात. ते म्हणजे प्रोलक्स वेलनेस मोबाईल ऍप. iOS, Android दोन्हीवर ते अवेलेबल आहे. सो हे मोबाईल ऍप साठी एस्पेशली बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड मिळाला मला. सो खूप डीप आहे, कारण मला असं वाटतं की खूप अभ्यास आहे त्यातला. आणि जन्मलेच ते सगळं घेऊन, सगळे म्हणतात की एका जन्मात एवढं कसं जमलं तुला, पण हे आपण जेव्हा एका पर्पज साठी बॉर्न असतो ना, तेव्हा हे सगळ्या गोष्टी जमतात, ऑटोमॅटिकली त्या होतात. सो त्या ऍपमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या मी करत आली आहे 2006 पासून. मला 3 तास वेळ लागायचा एका पेशंटला, म्हणजे क्लायंटला अनालाइज करायला. मग मला असं वाटायचं की अरे डॉक्टर असताना मी कसं, आपण CT स्कॅन करून या, CBC रिपोर्ट आणा, हे आणा, ते आणा, मग आम्ही सांगतो. मला असं वाटायचं की काहीतरी असं असलं पाहिजे. आणि मग ते करत करत मग आता तो मोबाईल ऍप आम्ही, तो 2 वर्ष झाले, कारण सॉफ्टवेअर डेव्हलप करायला लागतं. तो सुद्धा 2 ते 2.5 वर्ष झाले आपण डेव्हलप करत होतो. आणि आता तो मार्केटमध्ये आउट आहे मोबाईल ऍप. सो ज्यांना ह्या ऍपची माहिती नसेल, प्लीज हा ऍप डाउनलोड करा आणि ह्या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा. मला तर पहिले ऍडमिशन पाहिजे ऍक्च्युली, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप टाइम जातो आणि पैसे आणि ट्रस्टवर्दी पण पाहिजे की ज्याच्याकडे शिकतो आपण तो पण एकदम प्रॉपर, तो तेवढा परिपक्व पाहिजे. तो त्याच्या लाईफ मध्ये कसा आहे हे बघा. म्हणजे त्यांनी त्याच्या लाईफचे 12 ऍस्पेक्ट्स क्लिअरली मेंटेन केलेत का, फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ सगळं नीट आहे का. त्याच्यानंतर ती व्यक्ती, वी आर नॉट बॉर्न टू बिकम योगीज. ऑल योगीज आर सिफिलिटिक पर्सनॅलिटीज. वेलनेस रिडिफाईन्ड बुक मध्ये मी हे लिहिलेलं आहे. लोक तुम्ही बघाल की जर वेलनेस कडे जायला लागले तर ते एका एक्स्ट्रीम एंडला जातात. म्हणजे मी आता खादीचीच साडी घालणार, मी आता हातात क्रिस्टल्सच घालणार, मी पण घालते, नाही असं नाही, पण
डोंट मूव्ह टू मी आता हे खाणारच नाही, मी पिझ्झा खाऊच नका, बर्गर खाऊच नका, मी सगळं खाते. हे ह्युमन एव्होल्युशन आहे, ते आपल्या आनंदासाठी आहे ना. सो माझे तर एक वाक्य खूप फेमस आहे की डान्स विथ हेल्थ. हेल्थ इज व्हेरी इझी. जसं तुम्ही श्वास घेता, किती इझी ऑक्सिजन किती मिळतं आपल्याला, किंवा सनलाईट मिळतो, पाणी मिळतं. सो ऑल आर व्हायटल. ते नाही मिळालं तर मरून जाऊ आपण, पण इट इज इझिली अवेलेबल, राईट. आपण त्याला किंमत नाही करत. सो माझ्या त्या वेलनेस रिडिफाईन्ड बुक मध्ये मी तेच लिहिलंय की unlike air, water, fire, earth, wellness is also easy. So dance with health and flirt with luxury. खा पिझ्झा, कोक प्या, मला स्प्राईट आवडतं, करा, बट ऑलवेज इन मॉडरेशन. हे माझं वाक्य मी नेहमी सांगत असते लोकांना. आणि हे सगळं शिकणं बघणं कुठेतरी गरजेचं असतं आपल्याला. कारण एक कोर्स व्यवस्थित करा म्हणजे तुमचं 360 डिग्रीज वेलनेस कव्हर होतं. पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं कॅरेक्टर एथिक्स म्हणते मी, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, कॅरेक्टर एथिक्स, वेलनेस तुमचं, आणि एनर्जी हिलिंग. हे सगळं आम्ही एका ह्याच्यात कव्हर करतो, कारण बेसिक सायन्स आहे त्याच्यात बेसिक तत्व आहेत. म्हणजे 1+1 केलं की 2 होतात. किंवा गरम तव्याला तुम्ही हात लावला तर भाजणार, तो लॉ आहे, तुम्ही म्हणू नाही शकत की नाही. सो असे एनर्जीचे पण रूल्स आहेत. मग तुम्ही चक्रा घ्या, क्रिस्टल घ्या, ऍस्ट्रॉलॉजी घ्या, वास्तुशास्त्र घ्या, त्याचे पण एनर्जी रूल्स आहेत. ते तुम्हाला एकदा आले ना की मग तुमचं लाईफ इझी होतं. सो त्याच्यासाठी एफर्ट्स करायला लागतात. आणि गौतम बुद्ध काय, स्वामी विवेकानंद काय, जितके प्रीचर्स आले ते सगळे हेच सांगायचा प्रयत्न करतात की थोडा वेळ काढा. एक्झॅक्टली आपण तोच वेळ काढत नाही शिकण्यासाठी. सो ऍज अ MLA ग्रुप किंवा महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन, तुमच्या ह्या नोबल कॉजला आम्ही कसं सपोर्ट करू शकतो? थँक्यू सो मच फर्स्ट अँड फॉरमोस्ट. कारण की जेव्हा खूप मोठी गोष्ट आपण करतो ना, तर तेव्हा जितके लोक एकत्र येतील तर त्यांनी त्या एनर्जीज अपलिफ्ट होतात. कारण की ग्लॅमोवेल मी प्रोलक्सच्या थ्रू एक लेगसी क्रिएट करायचा प्रयत्न करते. सो आफ्टर माय 40s माझं, कारण मी लाईफ कोच आहे, सो मी ठरवलं होतं की आफ्टर माय 40s मी माझी मेडिकल प्रॅक्टिस कमी करत करत जाणार आणि त्यानंतर देवानी जे मला दिलंय त्याच्यासाठी मी तो अवेअरनेस स्प्रेड करणार. सो ग्लॅमोवेल हे मी बऱ्याच ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट देते, पॉडकास्टद्वारे देते, आपले बुक्स आणि हे अवेलेबल आहेत आपल्या ह्याच्याद्वारे, कोर्सेस किंवा जिथे जिथे मला बोलवलं जातं की तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल सांगा, तर तिथे तिथे मी जाते. आजकाल पहिले तरी मी चार्ज घ्यायचे, आता मी कुठेही जायला चार्ज नाही घेते. आय एम टॉकिंग. मी फक्त म्हणते की मला 5 मिनिटं ते अर्धा तास 1 तास तुम्ही सेशन घेऊ द्यात तुमच्या इकडे. सो ते त्याचा प्रचार प्रसार मी पूर्ण करते. आणि प्रोलक्स हे एक्सपिरियन्स सेंटर आहे विच हॅज टू ऑटो रन. सो तिकडचे एक्सपेन्सेस निघाले पाहिजे. जसं तुम्ही कुठल्याही मोठ्या संस्थेत आश्रमात जरी गेलात तरी त्यांची सिस्टीम असते. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग घ्या, सद्गुरूचं घ्या, ईशा फाउंडेशन किंवा हॅपी थॉट्स, टू अर्न स्टील. सो प्रोलक्स इज दॅट फाउंडेशन जी अर्न करते. ग्लॅमोवेल फिलॉसॉफी ही ग्लोबली आहे. सो MLA मला कसं सपोर्ट करू शकतं की जिथे जिथे असे प्लॅटफॉर्म्स आहेत की 1 तास, अर्धा तास, 2 तास जिथे मला ग्लॅमोवेल बद्दल बोलता येईल. मी नुसतं मोटिवेशन देत नाही, मी ऍक्च्युअली तुम्हाला टूल्स आणि ट्रिक्स देते की हे करा किंवा हे करा. 3 सेकंड 30 सेकंडचे मी तुम्हाला टूल्स देते. सो अशा ठिकाणी मला बोलू शकता. एक दुसरं, ग्लॅमोवेल टूर्स हे थोडे महाग आहेत प्रोलक्सचे. HNI क्लायंट्स जे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना मला कनेक्ट करून द्या. तर HNI टूर्स, कारण आम्हाला 20 टूर्स पर मंथच करायचे तिथे प्रोलक्सला. सो वी नीड दॅट. त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचा इव्हेंट करायचा आहे, बर्थडे करायचा आहे, तुम्ही कुठलंही मोठं 5 स्टार हॉटेल बुक केलं तर तुम्हाला फक्त ते हॉटेल आणि लॉबी असते, LED स्क्रीन नसतो. प्रोलक्स मध्ये फिल्म थिएटर आहे, 16 फीट बाय 9 फीटचा ऍपलचं स्क्रीन आहे, 4K डॉल्बी एटमॉस, 21 स्पीकर्स विथ 5 वूफर्स आहेत तिथे. शिवाय फूड आम्ही चांगलं अरेंज करून देतो तुम्हाला सेकंड हॉलमध्ये. लॉबी कम्प्लिटली फ्री असते विथ वेलकम ड्रिंक्स, डिटॉक्स वॉटर्स. आमच्याकडे आम्ही भरपूर क्रॅकर्स हे ते करतो. सो त्या पद्धतीने तुम्ही मला सपोर्ट करू शकता. सो 3 पद्धती आहेत. एक तर कॉल मी फॉर ग्लॅमोवेल, हे ग्लॅमोवेल लेक्चर्स ॲट युअर इव्हेंट्स अँड कॉलेजेस, कनेक्ट मी टू बिग कॉलेजेस, कनेक्ट मी टू बिग कॉर्पोरेट्स फॉर ट्रेनिंग्स. सेकंड इज ग्लॅमोवेल टूर जे आहेत ते दिवसभराची किंवा हाफ डे टूर आपण देतो. थोडं कॉस्टली, 2,500 ते 5,000 रुपये त्याचा चार्ज असतो पर पर्सन. HNI मेंबर्सना मला कनेक्ट करून द्या. अँड थर्ड थिंग इज तुम्ही मला तुमचं जे काही इव्हेंट्स आहेत किंवा बर्थडे पार्टीज आहेत तुमचं बजेट सांगा. युजली बजेट स्टार्ट्स अबाव 700. म्हणजे मिनिमम बजेट विथ फूड विथ हे ते, बिकॉज फूड चार्जेस तेवढा पडतो आणि वी हॅव एव्हरीथिंग गुड देअर. सो तसे आपले इव्हेंट हॉल्स आहेत, 3 इव्हेंट हॉल आहेत, 2 कॉन्फरन्स रूम आहेत आणि 3 कन्सल्टिंग केबिन्स आहेत जे आम्ही रेंटलला देतो आणि 8 फोटो बूथ्स आहेत. सो तुम्ही इव्हेंट व्हेन्यू रेंटलला घेऊ शकता. सो 3 गोष्टींनी मला सपोर्ट करू शकता आणि प्लीज सपोर्ट मी, कारण आपण सगळे मिळून एका आपल्याला धरतीच्या एनर्जीज अपलिफ्ट करायच्या. फॉर एक्झाम्पल कोविड आला
सो व्हॉट वॉज द रिझन फॉर कोविड? सगळ्या एनर्जीज डाऊन झाल्या होत्या. म्हणजे आपल्या प्लेन्स असतात, इस्ट्रल, लोअर मेंटल, मानसिक बॉडी, बुद्धिक बॉडी. बुद्धिकच्या वर गौतम बुद्धांचीही रीच नाहीये, तिथे सगळे युनिव्हर्सल प्लेन्स असतात. सगळ्यांना एकत्र प्रार्थना करायला लागते, सगळ्यांना एकत्र एफर्ट करायला लागतो. सो ग्लॅमोवेल साठी सुद्धा सगळ्यांना एकत्र एफर्ट करायला लागेल, मग एनर्जीज प्रत्येकाच्या अपलिफ्ट होतात. आणि बघा, मदत करताना ना मला हे नाही कळत की लोकांना असं वाटतं मी का मदत करू, किंवा अरे ती पुढे जाईल, अरे असं होईल, आणि मग ती खूपच पुढे गेली तर माझं कसं होईल. सो वी ऑल आर इनटू युनिव्हर्सल वननेस, राईट? जेव्हा तुम्ही हे करता की अरे मी तिला का सांगू, तेव्हा पहिला स्वाद कुणाला येणार? स्वतःला. सो तुम्हाला लोक सांगणार नाहीत. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही त्यांना सांगता, निसर्गाचा नियम आहे तुम्ही 1 पेराल तर 100 उगवणार. म्हणजे 1 गहू पेरला 100, 1 तांदूळ 100. सो तुम्ही जेव्हा तिला मदत कराल तेव्हा 100 लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली मदत करतील. होतं काय माहिती का, मी जर तुला मदत केली तर मी तुझ्याचकडनं एक्सपेक्ट करते, तू काय दिलं मग मला, तू काय दिलं मग मला, तू नाहीच दिलं मला, तिने मला दिलंच नाही. अरे असं कशाला, म्हणजे ती कशी देणार ना तुला, तू मोठी आहे ना. सो तुम्ही डायरेक्ट ईश्वराकडनं अपेक्षा करा. म्हणजे मध्ये माझंही असंच झालं की मी 1-2 ठिकाणी खूप सगळ्यांना मदत केली. बऱ्याच जणांना माहिती पण आहे की मी कशी मदत केली. आता ती मदत करताना झाली माझीच मदत, म्हणजे त्यांनी तर खूप नाव खराब केलं माझं, आणि खूप जणांनी केलं की तुझं नाव खराब झालं तर कसं होईल. तो पण विचार मनात येऊ नये दिला, कारण की मला 100 वरच व्हायब्रेट व्हायचं होतं, मला तर 102 ला पोहोचायचं होतं. हो की नाही? सो मी मदत केली, पण मी वाईटला बढावा नाही दिला. मग वाईटला बढावा नाही दिला की वाईट लोक बॅकफायर झाले. वाईट लोक बॅकफायर झाले तर मध्ये एकदा असं झालं, सिंगापूरला मी मिसेस युनिव्हर्स साठी मी ट्रॅव्हल करत होते. सिंगापूर एअरलाइन्स मध्ये माझ्या बाजूला मर्चंट नेव्ही कॅप्टन बसले होते. त्यांना अटॅक आला, त्यांना मी रिवाईव्ह केलं. मी त्यांना 3दा रिवाईव्ह केलं, म्हणजे त्यांना पूर्ण फ्रॉदिंग होऊन डोळे असे रोल आउट होऊन ते कोलॅप्स झाले होते. सो त्यांना मी रिवाईव्ह केलं, सगळं हे केलं. लँडवरनं मला कितीतरी कॉल्स आले फ्लाईटमध्ये की कुठून तुम्ही एज्युकेशन केलं, मग केएम, तुमचं कार्ड दाखवा, मेडिकल किट मी ओपन केलं त्यांचं. आणि मग सिंगापूर एअरलाइन्सने माझा सत्कार केला. बिफोर लँडिंग फॉर मिसेस युनिव्हर्स आय वॉज पब्लिश्ड इन एशिया. युरो रेस्क्यू काउन्सिल, रशियन रेस्क्यू काउन्सिल यांनी येऊन मला विचारलं, मला कॉल्स यायला लागले. आणि दॅट्स हाऊ आय गॉट वुमन मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स टाईप. तुम्ही जितके लोक तुमच्या अगेन्स्ट जातील ना तेवढं तुम्ही अपलिफ्ट झुपकन होता. इट इज लाईक अ रॉकेट. राईट. सो त्याच्याकडे लक्ष नका देऊ. आणि तुम्ही टाकी आहात, तुम्ही नळाकडनं अपेक्षा नका करू की मी तिला मदत केली तर तिने मला दिलं पाहिजे. तुम्ही तिला द्या आणि हक्काने देवाला सांगा की मी सगळ्यांची मदत करतेय, तू मला दे, आता मला हे हवंय. दॅट इज हाऊ इट शुड वर्क. सो तुम्ही मोठ्या मोकळ्या मनाने मदत करत जा. जितकी मदत कराल ना तेवढे पुढे जाल सगळे. ऍक्च्युली ही लर्निंग आहे ना ती सगळ्यांसाठी आहे. आणि त्यामुळे अनदर थिंग इज वेलनेस. गेटिंग बॅक टू, जेव्हा बायका हे करतील तेव्हा त्यांना ऑटो इम्युन डिसीजेस होणार नाहीत, त्यांना फायब्रोमायल्जिया होणार नाहीत. किती बायका आहेत ज्यांचे हात पाय सांधे दुखत राहतात, डोकं सतत दुखतं, चक्कर येते. कधी पुरुषाला बघितलंय माझी कंबर दुखते, मी गळाटलो, मी थकलो, असं पुरुष नाही म्हणत, बायका म्हणतात. बिकॉज ऑफ ऑल माइंड गेम्स. मी तिला का मदत करू, जलसी, एनवी, हेट्रेड, अँगर, हे ते, मी हिचं हे बघितलं, तिचं ते बघितलं, पासिंग जजमेंट्स. मला खूप जण विचारतात की तुला इतकी एनर्जी कुठून राहते. मी सकाळपासून आज काम करतेय, राईट, रात्री पण माझं काम चालतं, परत नेक्स्ट डे मी 4 वाजता उठतेच, इरेस्पेक्टिव्ह किती वाजता झोपेल. सो एनर्जी कशी राहते, कारण मी एनर्जी वेस्टच नाही करत. डोंट वेस्ट युअर एनर्जी ना. हे सगळ्या गोष्टी जे तुम्ही अभिमन्यू चक्रव्यूह जाळं तयार करता, डोक्याचं, मनाचं, ह्याचं त्याचं, डोंट वेस्ट इट. वन्स यू डोंट वेस्ट इट, यू हॅव लॉट्स ऑफ एनर्जी, अँड देन मग इतक्या सगळ्या फील्ड्स मध्ये मी काम करू शकते. ऍक्च्युली सो वर्क लाईफ बॅलन्स करता आपण येणारच आहे, पण ह्या प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन याचे विजन आणि मिशन काय असणार आहे? राईट. सो प्रोलक्स वेलनेसची विजन मिशन आहे ऑफकोर्स ग्लॅमोवेल फिलॉसॉफी. लोक आजकाल, आपण जेव्हा आश्रमात जाऊ तेव्हा आपण 10 दिवस जाऊ, पण घरी परत आल्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स कसा करणार. किंवा लोक आजकाल ऍडिक्शन्सला जातात, खूप पब, जिम किंवा जिम पण करणारे, मॅरेथॉन पळणारे. दॅट इज अन ऍडिक्शन. डू यू नो दिस? म्हणजे मला माझ्या मेंटल डोक्यात खूप गोंधळ झालाय, मला खूपशे प्रश्न आहेत, पण मला ऍक्टिव्ह राहायचंय. सो मग काही लोक फक्त झोपून राहणार. जेव्हा मनाचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही तेव्हा माणूस झोपतो जास्त, किंवा तो ऍडिक्शन्स प्रिफर करतो, किंवा तो नंबिंग प्रिफर करतो. नंब करण्यासाठी मग वेगवेगळे उपाय आहेत, मॅरेथॉन रनिंग, एक्सेसिव्ह जिम आणि एक्सरसाइजेस, किंवा मग तुम्ही खूप पब मध्ये जा, किंवा हुक्का पीत बसा 5-5, 6-6 तास. लोक म्हणजे गॅदर होतात आणि सोशलाइज करतात, बट ते बॅकफायर होत आहे ना. त्यांनी नंब केल्याने अजून आजार वाढतात.
So that is not wellness. So एक balance, we have unconsciously entered modernization. We have moved from 2G to 5G phones. FB, Insta, कनेक्टिव्हिटी, सोशलायझिंग हे प्रेशर आहे. ह्याच्यात आपल्याला डाएट, एक्सरसाइज, रोज मेडिटेशन करायला वेळ नाही. सो बेसिक्स शिकणं गरजेचंच आहे. त्याला पर्याय नाही आता, नाहीतर अजून चेंज होऊ आपण. म्हणजे रोबोटिक तर झालंच आहे, पण अजून पुढे चेंज होऊ. हे माझ्या त्या पेटंट टूल्स टू ह्युमन कोकोरो नावाचा पेटंट आहे की आत्म्याच्या पलीकडे काय आलंय. 2 गोष्टी आलेल्या आहेत, त्याचं पण टूल्स आहेत. सो ते सांगणारी प्रोलक्स आहे. वर्ल्ड वाईड आपल्याला ग्लॅमोवेल फ्रँचायझीज करायचे. प्रोलक्स इज अ फ्रँचायझी मॉड्यूल. आपलं ब्रँड मॅन्युअल 80 पेजर रेडी आहे. बिफोर वी स्टार्टेड द कंपनी आपले 5 डिपार्टमेंट 5 सेन्सरी ऑर्गन्सवर डिझाईन्ड आहे. सो इतकी डेव्हलपमेंट आम्ही करून ठेवलेली आहे की वन्स वी आर आउट इन दी मार्केट आमचे फ्रँचायझीज होणार. त्याच्यानंतर ग्लॅमोवेल स्प्रेड करायची आमची विजन आहे. ग्लॅमोवेल टूर्सद्वारे तुम्ही इव्हेंट करा प्रोलक्समध्ये, तुम्ही बर्थडे पार्टीज करा, फोटोशूट करा, किंवा ग्लॅमोवेल टूर म्हणजे जसं किट जाण्याची टूर आहे ती घ्या, किंवा 1-to-1 डॉक्टर कन्सल्टेशन, मोबाईल ॲपचं टेस्ट रिपोर्ट्स तुमचे, आणि लंच ब्रंच किंवा किटीला तुम्ही बाहेर जाता. सो किटी ग्रुप्स येऊ शकतात, कॉर्पोरेट ग्रुप्स येऊ शकतात, डॉक्टर्स वर्कशॉप्स होऊ शकतात, जे कोचेस एक वर्कशॉप्स घेतात ते घेऊ शकतात. हे घेत असतानाच तुम्ही ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्म व्हाल, तुम्हाला काहीच न करता. ते 3 ते 30 सेकंद, आजकाल वेळ कमी आहे ना, मग तिथे कसं ट्रान्सफॉर्म होणार. कारण प्रोलक्स मध्ये प्रत्येक भिंतीमध्ये क्रिस्टल्स, पिरॅमिड्स, वास्तुतत्व आणि व्हायब्रेशनल हिलिंग्स बाय 5 कन्सल्टंट्स. म्हणजे असं नाही की फक्त मी दिलेली आहे, 5 कन्सल्टंट्सनी ते कॅलिब्रेट केलेलं आहे. सो जसं आपलं फिल्म थिएटर आहे 80 कॅपॅसिटीचं आहे, तिथं आपण 120 लोकांपर्यंत ते थिएटर देतो. तिथे जितके लोक आलेत ना, खूप ॲनिमल ॲस्ट्रॉलॉजर्स पण आलेत. ओनली ॲनिमल ॲस्ट्रॉलॉजर इन एंटायर वर्ल्ड, जिला UK गव्हर्नमेंटनी 100 ॲनिमल्स फंड केले, ती पण आली होती. सो शी वॉज लाईक, प्रचिती मला साऊंड बॉल्सची गरजच नाहीये. कॅलिब्रेशन इतकं सुंदर झालंय की सहस्त्रार ते रूट चक्र ओपन होतं. आमच्या फिल्म थिएटरमध्ये एअर तत्व आहे. एअर तत्व आहे, तिथे साऊंड व्हायब्रेशन्स वाजवले ना तरी लोक लाईट होतात, ऑटोमॅटिक तुमचं हे ओपन होतं सगळंच. आणि त्यामुळे लक्झरी वेलनेस इनोव्हेशन अवॉर्ड जो मिळालाय तो त्या युनिक पीसमुळे मिळालाय. लोक भिंती बांधतील, दाखवायला सगळ्या लक्झरी गोष्टी ठेवतील, भिंतीच्या आत पिरॅमिड चक्र, क्रिस्टलला कुणी पैसे नाही घालवणार. सोन्याच्या तारा पण आहेत त्याच्यात काही काही ठिकाणी. आपल्या उंबरा जो आहे तिथे सोन्याची तार आहे. सो बाय द मोमेंट तुम्ही स्टेप होता तुमचे चक्राच अलाइन होतात तिथे. सो एअर तत्व तिथे आहे. त्याच्यानंतर आपलं जे येताना तुमचं सेंटर आहे आणि कन्सल्टिंग केव्हिस, तिथे वॉटर तत्व आहे. एक हॉल नंबर 3 आहे जिथे आपण 20 ते 25 लोकांना आपण टीव्ही युनिट आहे, सेशन किंवा इव्हेंट छोटा करतो. तिथे सोशल कॉर्नर आहे. तुम्ही इतके फ्रेंडली व्हाल, तिथे 5 ठिकाणी पिरॅमिड्स आणि क्रिस्टल्स, इतके फ्रेंडली व्हाल. त्याच्यानंतर इव्हेंट हॉल 2 जो आहे तिथे अर्थ आणि फायर आहे. सो फायरनी तुम्ही डान्सला ओपन अप होता, पण अर्थनी तुम्ही ग्राउंडेड राहता. सो समीर धर्माधिकारी ऍक्टर आले होते, युदोन पार्क, मिस्टर बांडे सर फ्रॉम KM, आता ते नोबल हॉस्पिटल आहे, बरेच जण आले होते. ते सगळे एकमेकांशी ओपन अप झाले, पण सगळे ग्राउंडेड होते तिथे. सो ती ब्युटी आहे. अर्थ तत्व आहे आणखीन आपल्याकडे पलीकडे VIP रूम मध्ये. हे सगळं करत असताना काय की तुमच्या एनर्जीज तुम्ही नाही नीट करू शकत, तुम्हाला गुरु लागतो, किंवा तुम्हाला एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नो बी डिस्ट्रॉयड. तुम्हाला एनर्जी द्यावी लागते, ती एनर्जी त्या सेंटरमध्ये. सो तुमचे कार्यक्रम जेव्हा तुम्ही तिथे घ्याल ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्म व्हाल. सो प्रोलक्सची विजन मिशनच ही आहे की असे सेंटर्स तयार करणे जिथे लोकांना वेळ नाही, तिथे तुम्ही जा, बसा, अनुभव घ्या आणि चेंज होऊन बाहेर जा. पहिलं ते. दुसरं प्रोलक्सची विजन मिशन आहे ग्लॅमोवेल फिलॉसॉफी, जे मी म्हटलं की मोबाईल फोन शिकता पण स्वतःची सिस्टीम शिकलात का. आणि आजकाल स्पेशलायझेशन इतकं झालंय की तुम्हाला म्हणजे मी रेकीच करणार, मी क्रिस्टलच करणार, मी NLP करणार, पण तुम्हाला अनुभव नाहीये. खूपसे कोचेस आहेत, पण लहानपणापासून मी केलेलं आहे, त्यामुळे मला हे सगळं सायंटिफिक. सो कॉम्बिनेशन ऑफ ॲलोपॅथी डॉक्टर, मी स्पिरिच्युअली ब्लेस्ड आहे. मी पंचतत्व साधना 3 महिने म्हणजे अन्न न खाता केलेली आहे. सो सायंटिफिक, स्पिरिच्युअल आणि शिवाय NLP CBT हे सगळे कोर्सेस करून, शिवाय अनुभव मॅटर्स 2006 पासून मी हे करते. आणि इवन प्रणित्य वेल्थ LLPचे मिस्टर प्रवीण भालेराव सर आहेत, नीता भालेराव, त्या स्वतः म्हटल्या की प्रचितीनी हे स्टार्ट करायच्या आधीपासून आम्ही तिचं कोचिंग ट्रेनिंग घेतोय. पुण्यात कित्येक दिग्गज लोक माझे क्लायंट्स आहेत ज्यांना माहितीये, मी युजली नावं रिव्हील नाही करत, पण हे सगळं आहे. सो प्रोलक्सचा सेकंड एम आहे ग्लॅमोवेल फिलॉसॉफी. फर्स्ट एम आहे क्विक ट्रान्सफॉर्मेशन करणं, तुम्ही नुसतं रेंटल जरी घेतलं तरी ते. आणि तिसरा एम आहे ग्लॅमोवेल बद्दल नवीन पिढीला
ज्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत. सो कारण ह्युमन एव्होल्युशन वरती माझा पेटंट आहे की आत्म्याच्या पलीकडे मिलेनियल्स जेनझी मध्ये काय डेव्हलप झालंय त्याचे 12 टूल्स आपण आणलेत, ते नवीन पिढीला देणे. हे 3 आपले विजन मिशन मध्ये बसतायत. सुपर सुपर. सो आपण बऱ्याच वेळेस हा शब्द ऐकला, ग्लॅमो टूर. सो ग्लॅमो टूरचा एक क्विक जर्नी सांगाल का? खूप सुंदर आहे. ग्लॅमोवेल टूर म्हणजे काय, तुम्ही किड्झानिया वॉटर पार्क मध्ये जाता. रिक्रिएशन सगळ्यांनाच हवंय. मी जसं म्हटलं, नंबिंग सगळ्यांना हवंय. आजकाल आपण ग्रुप्स गोळा करतो, दिवाळी दसरा कधी सुट्ट्या आला की आपण जातो. सो आपण कुठे जाणार, आश्रमात गेलो तर 1 एंड मिळेल, तुम्ही पब मध्ये गेला 1 एंड मिळेल, वॉटर रिसॉर्टला गेलात तर तुम्ही खूप मजा करून याल, पण आल्यावर दमून जाल. हो की नाही? फार तर रिसॉर्ट आश्रमात जाऊन रिट्रीट कराल, पण आल्यावरती परत प्रॉब्लेम येणार तुम्हाला. आता ग्लॅमोवेल टूर काय करतं, तुम्हाला वेलनेस पण देतं आणि मजा मस्ती पण देतं. सो फर्स्ट हाफ जो आहे, म्हणजे दिवसभराची टूर असते 8:30 ते रात्री 9:30-10 पर्यंत. पहिला लंच पर्यंतचा टाइम आम्ही तुम्हाला ग्लॅमर आणि वेलनेस देतो. ग्लॅमर मध्ये काय देतो, फिल्म स्क्रीनिंग आहे, तर तिचं साऊंड हिलिंग होतं तुमचं, म्हणजे ग्रुप येतो, तो रजिस्ट्रेशन डेस्कला रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला सेंटर व्हिजिट, तुमचे रील्स, फोटो बूथला फोटोज वगैरे काढतो. एकदा सगळे जमले की मग आपण सेंटरला बसवतो. तिथे बसलं की लॅम्प लाइटनिंग फॉलोड बाय म्हणजे ओपन माईक किंवा स्टँडअप कॉमेडी करणारे हे. सो एक अर्धा तासाचा तो एपिसोड असतो की जिथे गाणं म्हणतात लोक. त्याच्यानंतर तुम्हाला कॉमेडी बघायला मिळते, म्हणजे तुम्ही नाटक बघायला जाता ना तसंच. ते सगळं ग्लॅमर ऍक्टिव्हिटीज. ग्लॅमर झालं की साऊंड हिलिंग होतं, चेअर योगा पूर्ण, म्हणजे तिथे तुम्हाला आम्ही मेडिटेशन मध्ये नेतो. आयुष्यात एकदाही मेडिटेशन केलं नाही तरी पण 360 डिग्री वेलनेसचं जे आमचं मॉडेल आहे सकाळचं, त्याच्यात तुम्ही मेडिटेशन मध्ये येता. खूप जणांना रिअलायझेशन झालेले. तुम्ही प्रोलक्स ऑफिशियल जे इन्स्टा आहे त्याच्यावरती जाऊन रील्स बघू शकता लोकांचे. सेकंड हाफ लंच मध्ये पण खूप छान, आणि दर अर्ध्या 1-1 तासाला आम्ही खायला देतो, घृत देतो, ज्येष्ठमध फूड देतो, तुमच्या वातपित्त कफ प्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी देतो. सो वेलनेस ऑटोमॅटिकली हसत खेळत इज टेकन केअर ऑफ. लंच नंतर आपण त्यांना ब्युटी झोनच्या ऍक्टिव्हिटीज देतो, म्हणजे फूड स्पा वगैरे. 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात आणि एक ग्रुप पूर्ण टेस्टिंगला जातं, BMR स्कॅनिंग तुमचं, त्याच्यानंतर एनर्जी पर्सनॅलिटी अनालिसिस स्कॅनिंग, आणि दुसरा ग्रुप आहे तो फूड स्पा रिलॅक्सेशन याच्यासाठी. हाय टी नंतर परत एकदा ब्युटी ऍक्टिव्हिटीमध्ये बीबी ब्रंच, 16 स्टेप, नजर उतारणे, दृष्ट काढणे, EFT TFT टॅपिंग, तो प्रोसेस होतो. आणि मग हाय टी होतं. हाय टी झालं की सगळा ग्रुप परत एकदा फॅशन शो, अवॉर्ड, फिल्म स्क्रीनिंग, कराओके नाईट, हे सगळं आपण. सो ग्लॅमरसली आम्ही तुम्हाला मजा पण देतो, एंटरटेनमेंट पण देतो. आपलं फूड असं आहे की तुमचं डिटॉक्स होणार तिथे त्या दिवशी. दर 1-1 तासाला तायवानचे ग्रीन टीज आहेत आपल्याकडे, ते पण देतात तुम्हाला. आणि पूर्ण तुम्ही घरी आलात की फ्रेश होता, वेलनेसनी पण, ग्लॅमरनी पण, एंटरटेनमेंटनी पण. सो तुम्ही नेक्स्ट डे कामाला जाऊ शकता. म्हणजे पबला जाऊन तुम्ही दमून घरी नेक्स्ट डे वाया जातो, किंवा वॉटर पार्कला नेक्स्ट डे वाया जातो. वेलनेसला येऊन परत तुम्हाला वाटतं काहीच मजा केली नाही, परत कुठेतरी मजा करायला जायची असते. सो ग्लॅमोवेल टूर. सुपर. ही टूर पाहिल्यानंतर बरेचसे लोक 100% ह्या वर्षी खूप जण तुमच्याकडे बुक करतील. नक्की तुमचे HNI क्लायंट्स जितके आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, किटी ग्रुप्स आहेत, गेट टुगेदर करायचंय कॉलेजचं वगैरे, तर आमच्या इथे ग्लॅमोवेल टूर नक्की बुक करा. बिकॉज मजा करता करताच वेलनेस ट्रान्सफॉर्मेशन ऑटोमॅटिकली होईल. ओके. सो रिसेंटली तुम्ही 15 पॉडकास्ट शूट केलेत. येस. हो. सो त्याबद्दल काय सांगाल, कुठं पाहायला मिळतील आम्हाला ते सगळे, आणि काय आहे ग्लॅमोवेल पॉडकास्ट? राईट. येस. ते पण ग्लॅमोवेल पॉडकास्ट आहे. सो ते पॉडकास्ट जे आहेत त्याच्यामध्ये जितके सक्सेसफुल लोक आहेत, ओके, त्यांना मी प्रो लक्झुरियन्स म्हणते. बर. सो व्हॉट इज प्रो लक्झुरियन? सो लोक 2 टाईपचे रिच लोक असतात. फर्स्ट की जे खूप रिच असतात, दे ब्रॅग अबाउट ब्रँड्स. ब्रँड शिवाय ते काही घालणार नाही, म्हणजे मी रॅडोचीच घड्याळ घालणार, ब्रँडच हे करणार, किंवा मी असंच हे करणार. पण ब्रँड नसेल तर त्यांचा कॉन्फिडन्स जातो. खूप लक्झुरियस लोक ऍडिक्टेड असतात. कधी कधी फॅमिली अनस्टेबल असते, त्यांचं लाईफ खूप हाय असतं, पण इमोशनली मेंटली पूर्ण आतून खोकले असतात ते. दॅट इज वन टाइप ऑफ लक्झुरी कॅटेगरी. दी अदर टाइप ऑफ लक्झुरी कॅटेगरी इज बोथ रिच अँड दे हॅव नॉलेज विच इज विजडम, म्हणजे ऍप्लिकेबल नॉलेज जे त्यांच्या लाईफमध्ये दिसतं. सो त्यांना मी प्रो लक्झुरियन्स म्हणते, म्हणून प्रोलक्स. सो प्रो लक्झुरियनचा हा पॉडकास्ट आहे. सो PP पॉडकास्ट, प्राऊड प्रो लक्झुरियन. सो प्राऊड प्रो लक्झुरियन किंवा प्रचिती पुंडे किंवा प्रोलक्स प्रायव्हेट लिमिटेड असा तो PP पॉडकास्ट आहे. ते प्राऊड प्रो लक्झुरियन्स मध्ये आता नुकतंच इंडिया हाऊसचे मिस्टर राम, ही इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स, आमचा एक क्लोज सर्कल आहे. सो मिस्टर राम आहे, मिस्टर संजय आहेत एक जण, त्याच्यानंतर मिस्टर संदीप फ्रॉम सायबर क्राईम डिपार्टमेंट एक आहेत,
त्याच्यानंतर प्रणित्य वेल्थ LLPचे मिस्टर प्रवीण भालेराव, आनंद पिंपळकर सर आले होते नुकतंच आपल्याकडे. मी पाहिला तो व्हिडिओ. येस. त्याच्यानंतर आपल्याकडे विवेक पवार म्हणून आहेत, जे विव्स फॅशन इंटरनॅशनल, मिलान, दुबई इकडे फॅशन शोज करतात. इटलीला फॅशन शोज होतात. ही इज द फाउंडर डिरेक्टर ऑफ विव्स फॅशन. इस्कॉनचे आनंद गुरुजी आले होते, मेन पुण्याचे जे आहेत ते. सो असे सगळ्या फील्ड्स मधले प्रो लक्झुरियन्स त्यांना घेऊन त्यांनी त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स कसा केलाय, त्याच्यात हार्मनी कशी आणली आहे आणि इझी वेलनेस कसा अचीव्ह केलाय. म्हणजे तो पॉडकास्ट बघितला की तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेल, तुम्हाला नॉलेज मिळेल आणि तुम्हाला वेलनेसच्या त्यांच्या टिप्स मिळतील की त्यांच्या आयुष्यात. मिस्टर शब्बीर साबूवाला पण आले होते, BNI वेस्ट चॅप्टरचे डिरेक्टर. सो इतकं सगळं सांभाळताना वेलनेस कसं मॅनेज करतायत ते तुम्हाला कळेल. आणि मध्ये अरुण कदम सर पण आले होते, तर आम्ही थोडं एनॅक्टिंग सेशन पण टाकलेलं आहे त्याच्यात. आपल्याकडे नुकतंच आपले एक नृत्यकार आहेत, काय त्यांचं नाव बरं, फुलवंतीचे जे गुरु आहेत ते आले होते आपल्याकडे. सो त्यांनी पण खूप छान असं आपल्याकडे माझ्या जे कोट्स आहेत त्याच्यावरती त्यांनी डान्स केलाय. ही इज द ओनली भरतनाट्यम डान्सर, मेल डान्सर इन इंडिया. ते आले होते या पॉडकास्टला. सो खूप दिग्गज असे लोक आपण बोलवतो त्या पॉडकास्टला आणि ते तुम्हाला बघायला मिळतील ग्लॅमोवेल बाय डॉक्टर प्रचिती पुंडे युट्यूब चॅनलवर. ओके. सो लॉन्चिंग झालेलं? हो, लॉन्च होत आहेत ते आता. 1-10 दिवसात ते लॉन्च चालू होतील. ओके, मस्त मस्त. सो ह्या सगळ्यांचे आपण वर्क लाईफ बॅलन्स बघितले. मला तुमच्याबद्दल ऐकायचंय की तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं करतात, की एवढ्या सगळ्या वर्टिकल्स मध्ये तुम्ही काम करताय, एवढे सगळ्यांशी भेटताय तुम्ही, तर कसं करताय? मी भेटते, मी नुकतीच एक फिल्म पण करते आहे. सो छोट्या छोट्या गोष्टी चालू असतात. खूप मोठ्या फिल्म्स मी नाही घेत कारण की इथे पण वेळ द्यायला लागतोय कंपनीमध्ये. सो हे सगळं करत असताना जसं मी माझं वर्क लाईफ बॅलन्स सिम्प्लिफाय केलं विथ 3 to 30 सेकंड टूल्स, तसंच मी लोकांना शिकवायचा प्रयत्न करते. माझ्या ह्याच्यात माझं आयुष्यच मी असं बनवलंय किंवा सवयी अशा बनवल्या की मला वेलनेस ऑटोमॅटिकली होतं. समजा मला पिझ्झा खायचा असेल तर माझ्याकडे सीड्सचे लड्डू असतात, सो आय ईट दॅट. बस हे खाल्लं, एवढं खाल्लं. संध्याकाळी 6-7 नंतर आय युजली डोंट ईट. किंवा जर मी खाल्लं तर मग नेक्स्ट डे मी ब्रेकफास्ट उशिरा करते किंवा ब्रेकफास्ट स्किप करते. सो तुमचं लाईफस्टाईलच अशी असली पाहिजे की, कारण की काय, खाणं किंवा वेट लॉस हा उद्देश नाहीये. उद्देश डिटॉक्स आहे. तुमचं पोट जितकं रिकामं राहतं ना तेवढं माइंड क्लिअर राहतं. आता लोकांना हा कॉन्सेप्टच माहिती नाहीये. त्यांना वाटतं अरे डाएट, मी स्लिम कधी दिसणार, माझं पोट कधी कमी होणार. हे खूप छोट्या वरचर गोष्टी आहेत. इट इज मेटेरियल व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही अमृत मिळवण्याच्या ऐवजी फक्त मला तांबण पितळ मिळालं तरच मी खुश होती असे. आयडियली तुमचं वेट मेंटेन का असलं पाहिजे किंवा उपाशी का राहायचं, उपवास का करायचा. उपवास म्हणजे स्वतःजवळचा वास. ते का म्हणायचे, कारण तुमचं ब्रेन 2 गोष्टींनी चालतं. एक साखर, शुगर किंवा सेकंड फॅट. आता शुगर बर्न करून तुम्ही चाललात ना तर तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट्स नसते. मूड स्विंग्स, इमोशनल स्विंग्स, मग आधीच बायकांना हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, मग ते स्विंग्स हे सगळे चालू असतात. सो तुम्ही जुन्या काळात जंगलात आपल्याला कंटिन्यू जेवण नाही मिळायचं, तर कधीतरी उपवास करणं गरजेचं आहे, कारण सिस्टीम साफ कशी होणार. बरोबर. आणि फॅट बर्निंगला ती शिफ्ट होते. फॅट बर्निंगनी कॉग्नेटिव्ह क्लॅरिटी येते, थॉट्स क्लिअर होतात, डिसिजन्स चांगले होतात, छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही अडकत नाही. सो पहिले तर तुमची मानसिक स्वास्थ्य मेंटेन केलं पाहिजे. दुसरं वर्क लाईफ हार्मनी किंवा सगळ्या फील्ड्समध्ये मी जे करते, कारण माझे बेसिक्स क्लिअर आहेत. मला माझा मोबाईल ऍप कसा चालवायचा आहे आयुष्याचा, लाईफचा, माझी ही सिस्टीम आहे. नाहीतर आपण आत्मे म्हणून जन्माला आलो असतो. देवानी शरीर का दिलं, ते शरीराला समजून घ्या ना काय सिस्टीम आहे. ती सिस्टीम समजली की आयुष्य सोपं होतं. आणि ती सिस्टीम म्हणून मला चांगली सगळे कोर्सेस आहे ते करत करत समजली आहे आणि ती मी लोकांना शिकवायचा प्रयत्न करते. खूप काही शिकण्यासारखं आहे. सो तुम्ही आता मोबाईल ऍप बद्दल बोला, तर मोबाईल ऍपची युएसपी काय असणार आहे? येस. सो मोबाईल ऍपची युएसपी ही आहे की त्याच्यामध्ये 42 टेस्ट रिपोर्ट्स येतात. सो प्रोलक्स वेलनेस मोबाईल ऍप हा अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये आहे. तो मोबाईल ऍप डाउनलोड करायला काही पैसे नाही लागत. त्याच्यावरती एकदा डाउनलोड झाला की 5 झोन्स येतील तुम्हाला, म्हणजे इव्हॉल्व झोन, रिटेल झोन असं, कारण डिपार्टमेंट्स. इव्हॉल्व झोनला क्लिक केलं की त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणजे माणसाचं वेलनेस हे 3 ह्याच्यात मी विभागलंय. एक म्हणजे तुमची पर्सनॅलिटी इनसाइड आउट, दुसरं म्हणजे तुमचं वेलनेस विच इज वात पित्त कफ सगळं, आणि तिसरी कॅटेगरी एनर्जी हिलिंग म्हणजे तुमचं सोल कलर, सोल एलिमेंट, जनरेशनल ब्लॉक, जेस्टेशनल ब्लॉक. ह्याच्या 3 मध्ये एक टेस्ट फ्री आहे, ती तुम्ही आत्ताच घेऊ शकता. सो मोबाईल ऍप डाउनलोड करा आणि त्या 3 टेस्ट फ्री घ्या, त्याचे रिपोर्ट्स बघा.
त्या रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार टूल्स पण दिलेले असतील. ठीक आहे. आता ह्याची युएसपी ही आहे की तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर तेवढंच टेस्ट होईल. MBTI पर्सनॅलिटी, लिडरशिप, तुमचं स्टाईल, इगो डिफेन्स स्टाईल, तो एकच टेस्ट होईल. ठीक आहे. न्यूमरोलॉजी, तुमचा बर्थ डेट अनालिसिस, तुमचा न्यूमरोलॉजी नंबर, डेस्टिनी नंबर, हे सगळं. त्याच्यानंतर सोल कलर, सोल एलिमेंट, मेरिडियन चक्रास, 42 टेस्ट रिपोर्ट सिंगल ह्याच्यात देणारी आपली पहिली मोबाईल ऍप आहे. आता MBSI, मायक्रोबायोलॉजी सोसायटी, हे मला आता आयसर मध्ये पण माझा सत्कार आहे, आयसर सायंटिफिक इन्स्टिट्यूट मध्ये. तर ते का करतायत? कारण त्यांना कळालं की ह्या मुलींनी बाबा 360 डिग्री अनालिसिस तर दिलाय, पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, मग तुमचं करिअर असेल, पर्सनल लाईफ असेल, रिलेशन्स असतील, प्रोफेशनल लाईफ असेल, हेल्थ असेल, कुठे अडचण येते हे शोधणारं ते ऍप आहे. ते कसं की तुम्हाला काही अडचण असेल तर 4 ब्लॉकेजेस असतात. जनरेशनल ब्लॉकेज म्हणजे अनुवंशिक, 14 पिढ्यांचं ब्लॉकेज तुमच्यामध्ये असतं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने हे प्रूव्ह केले. आपण म्हणतो 7 जन्म, हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणते 14. आणि ते मी रिसर्च करताना आम्हाला रिसर्चला, पेटंटला टॉपिक सबमिट करायचे असतात, ते आमचा स्टडी झालेला आहे. सो 14 पिढ्यांचे जनरेशनल ब्लॉकेज. दुसरे जेस्टेशनल म्हणजे आईच्या पोटात असताना. तिसरं आहे एन्व्हायरमेंटल ब्लॉकेज, मग तुमचं सोशल लाईफ पण एन्व्हायरमेंट मध्ये येतं. आणि चौथा आहे लाईफ ट्रॉमॅटिक इव्हेंट ब्लॉकेज, ऍक्सिडेंट झाला, सडन डेथ झाली कुणाची, आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं, सो लाईफ ट्रॉमॅटिक इव्हेंट्स. सो हे 4 ब्लॉकेजेसचे टेस्ट रिपोर्ट येतात आणि त्यानुसार मग तुम्हाला त्याच्यामध्ये विथ रिपोर्ट काय केलं पाहिजे, तुम्ही वेलनेस काय केलं पाहिजे, कोणतं अॅरोमाचं ऑइल लावलं पाहिजे, कोणतं क्रिस्टल घातलं पाहिजे, तुम्ही EFT टॅपिंग केली पाहिजे का, हे सगळे रिपोर्टचे तुम्हाला टूल्स मिळतात. म्हणजे फक्त तुम्ही ऑटोमॅटिक टेस्ट करा घरी बसल्या बसल्या, तुम्हाला रिपोर्ट येतो. तुम्हाला जे इम्प्लिमेंट करा वाटतं ते थोडं सुरुवात तरी करा. ओके. कोर्स जरी नाही करायचा तर ते तरी करा. हो. असा तो ऍप आहे. तो ती त्याची खासियत आहे की ते तुम्हाला सेल्फ डिपेंडंट बनवतं. तुम्ही कुणावरही डिपेंड राहणार नाहीत. आणि म्हणून आमच्या फ्रँचायझी युनिट्समध्ये डॉक्टर प्रचिती पुंडे लागणार नाही, सगळं ऑटोमेटेड आहे. ओके, सुपर. सो एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत, म्हणजे माहित नाही की ही आयडिया कशी आली ऍपची. मोबाईल ऍपवरनं तुम्ही रिपोर्ट जनरेट करू शकता किंवा प्रोलक्सची. जेव्हा मी तुमच्या सेंटरला गेले तेव्हा मला असं वाटलं की हे स्वप्न कधी बघितलं आणि कधी काम केलं आणि एवढं लक्झरियस केलं त्यांनी. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा मिळतोय? येस, खूप छान फॅमिली सपोर्ट मिळतोय मला. आताही जर तुम्ही बघितलं तर माझे हजबंड इथे आहेत, डॉक्टर अक्षय. आय हॅव 2 किड्स. सायुजा, शी इज इनटू 2nd MBBS. ती आणि काही न करता, सो काहीच मी फेशियल ट्रीटमेंट काहीच करत नाही, मला वेळच नसतो. आणि ते न करता सुद्धा मेंटेन्ड आहे, कारण तुम्ही इनसाइड आउट ग्लो होतो ऑटोमॅटिकली. जेव्हा तुम्ही समाजाला चांगलं द्यायला जाता ना तेव्हा तुम्ही ट्रान्सपरंट असता, मग देवच तुम्हाला अजून अजून देत जातं, असं आहे. आणि माझा मुलगा 9th आहे, तो पण स्कूलिंग करतोय सध्या. सो फॅमिली सपोर्ट खूप छान मिळतो. फॅमिली सिस्टीम, आम्ही दर आठवड्याला मीटिंग्स करतो. तो दर संडेला आमची मीटिंग असते. आम्ही डायरीज लिहितो, एकमेकांशी बोलतो. मी एवढंच केलेलं आहे की प्रत्येकाचा एक रोल आहे. मी असं नाही म्हणत की आमची फॅमिली खूप आयडियल फॅमिली आहे, पण नक्कीच आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही कम्युनिकेट करतो. कारण मी म्हटलं 14 जनरेशनचे ब्लॉकेजेस असतात, त्याला कुणीच मुकू शकत नाही. म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वर असतील, मुक्ताई असेल किंवा तुकोबा महाराज असतील, प्रत्येकामध्ये ते ब्लॉकेजेस होते. त्या ब्लॉकेजेसचा सामना करत तुम्ही आयुष्य कसं छान करता आणि स्वतःला एव्होल्युशन कसं देता, आणि ते देत असताना व्यष्टी आणि समष्टी म्हणजे समाजाला परत काय देता, हे महत्वाचं असतं. सो हे करत असताना आम्ही एकमेकात बोलतो. आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे आणि क्लिअर संवाद साधला पाहिजे. म्हणजे आता एक छोटं गोष्ट मी सांगेन ती ही की समजा आता मी आश्रम उघडलाय किंवा फॉर एक्झाम्पल घर आहे, घरात आपली जॉईंट फॅमिली, खूप सगळे लोक आहेत आणि सगळ्यांना आपण बसवलं म्हटलं आता अर्धा तास मेडिटेशन करायचं सगळ्यांनी. मी आले, तुम्हाला सांगितलं डोळे बंद करा, मिटा आणि बसा. आता सगळे पहिल्यांदा डोळे बंद करतील, अर्धे जण तर बंदच करणार. ते म्हणतील काय आल्या आल्या डोळे बंद कर, काहीच सांगितलं नाही, काहीच नाही, मी का बंद करू, काय काय त्यांच्या डोक्यात प्रश्न चालू होतील. चळवळ 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 चालू होईल. 2 मिनिटात 2 जण बाहेर जातील, म्हणतील मला वॉशरूमला जायचंय. 4 जण उठतील, म्हणतील मला स्मोकिंग करायचं, हे काही सांगत नाही. 5 जण असतील, म्हणतील असं करून तिला घेऊन जातील, हो की नाही. सो घोळका तयार करतील, म्हणतील हे काय, काहीच चांगलं नाही, ह्यांनी काही शिकवलं नाही, काहीच म्हटले नाही, असं कसं नुसतं बसा, हे फसवतायत, एवढे पैसे घेतले ह्यांनी आपले, एवढं हे केलं. म्हणजे बाथरूम मधनं बाहेर आले, जे ऍडिक्शन मधनं बाहेर आले ते चर्चा करतील की ह्याच्यापेक्षा मी हे बघितलं होतं हे चांगलंय, ते बघितलं होतं ते चांगलंय, असं केलं होतं हे चांगलंय.
असं सगळं चालू होईल. आतमध्ये 50 पैकी इन 2 जण असतील जे डोळे बंद करून बसलेत. त्यातला एक जण डाऊटफुल असेल की मी चूक केलं का बरोबर केलं, चूक केलं का बरोबर केलं, राईट. आता हे एवढं सगळं असताना सोपं काय होऊ शकलं असतं मला सांगा. सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काय इम्पॉर्टन्स आहे मेडिटेशन. नाही सांगितलं गुरुजींनी, पण ते काय करू शकले असते, जे 50 जण होते ते काय करू शकले असते, ते बोलू शकले असते ना. ते सांगू शकले असते की गुरुजी मला हे पटत नाहीये, तुम्ही मला समजून सांगता का. ते भांडतील का, भांडायचं नाही. तसंच ते त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणायला पाहिजे की तुम्ही हे सांगताय पण मला हे पटत नाहीये, तर प्लीज तुम्ही सांगता का. तुम्ही मला हे सांगताय मला पटत नाहीये, मला प्लीज हे सांगता का. अरे हे काय म्हणताय का तुम्ही, म्हणजे हे नाही झालं पाहिजे. किंवा दुसरे जे आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे की माझा पाय दुखतोय गुरुजी, मला खूपच पाय दुखतोय, माझी कंबर दुखतीये, माझं डोकं दुखतंय, मी काय करू, मला सांगा. संवाद साधला पाहिजे. तसंच घरामध्ये पण संवाद साधला पाहिजे. ऑफिसमध्ये संवाद साधा, कुठेही लाईफमध्ये आहे संवाद साधा. बिकॉज युअर इमोशन्स कॅरी एनर्जी. इमोशन इज एनर्जी इन मोशन. ते इमोशन्स तुमच्या मसलमध्ये स्टोअर राहतात आणि म्हणून बायकांचे जास्त मसल पेन होतात आणि आजार जे होतात. सो ते पण थिसिस मला माहिती आहे की तुम्हाला सर्दी खोकला जे बाळ असतं त्याला फार तर स्किन सर्दी खोकला टू कॅन्सरचा प्रवास ह्याच्यावरती रिसर्च आहे माझा. सो तो कसा जातो. सो हे सगळं हिलिंग गरजेचं आहे आणि बोलणं गरजेचं आहे. सो बोला. आणि तेच मी आमच्या फॅमिलीत करते आणि त्यामुळे आपल्या फॅमिलीला आपल्याला बनवावं लागतं. आयतं नाही मिळत. किंवा कुणाला असं नाही मिळत की देवानीच माझा नवरा पदरात टाकला आणि तो मला आल्यापासून मदत करतोय, किंवा माझी लेकरं शाणी होऊनच जन्माला आली आणि ती मला मदत. असं कधी नसतं. प्रत्येक जण यशस्वी असतं त्यांनी त्या फॅमिलीवरती काम केलेलं असतं. बरोबर. सो तुम्हाला द्यावं लागतं आणि मग मिळतं. बरोबर. हा समोरचा इतका चांगला पाहिजे की तुम्ही दिलं तर तो पण एक्सप्लेन करेन, तो पण घेईल आणि तोही देईल. समवृत्तीचा. अगदीच गॉन केस असेल तर काही नाही होऊ शकत. त्या बाबतीत मी सुखी आहे की मला चांगला नवरा, चांगली मुलं आहेत. पण मी एकच केलं, मी त्यांना सांगितलं की आयुष्यात 18 वर्ष मी तुझी साथ दिली हॉस्पिटलसाठी किंवा फॅशन डिझायनिंग कॉलेजसाठी आईला तिची साथ दिली. मुलं मोठी होईपर्यंत म्हणजे सायुज्या 2nd MBBS ला जाईपर्यंत त्यांची साथ दिली. बसवलं सगळ्यांना, सांगितलं की 4 वर्षापूर्वी की आता मी प्रोलक्स चालू करणार आहे, ग्लॅमोवेल चालू होणार आहे, प्रवास वाढणार, परदेशी देशी दर महिन्याला मी ट्रॅव्हल करते, माझं काम वाढणार, व्याप वाढणार. सुरुवातीला कंपनी एस्टॅब्लिश होताना खूप गोष्टी असतात. तुम्हाला वाटताना सोपं वाटतंय, पण 42 टेस्ट रिपोर्ट्स देताना म्हणजे बर्थ डेट 1 ते 31, 1 तारखेला वेलनेस काय, क्रिस्टल काय, आयुर्वेद थेरपी काय, हे काय ते काय, असे 42 टेस्टचे केवढे म्हणजे 20,000 कागद दिले, फाईल्स. तेव्हा तो ऍप बनलाय. हा एक ऍप झाला, पण 25 पुस्तकं जी लिहिली आहेत त्याच्या सोबत वेगळ्या टीमचं म्हणजे प्रत्येक पेज डिझाईन आहे. सो ह्याला वेळ लागणार होता. सो मी त्यांना सांगितलं आता पुढची 10 वर्ष तुम्ही माझी साथ द्यायची, ही मला प्रॉमिस करा. सगळे घाबरले. सगळे म्हटले 10 वर्ष नाही, 5 वर्ष देतो. म्हटलं ठीक आहे, चला 5 वर्ष द्या. सो दॅट इज हाऊ यू गिव्ह अँड रिसीव्ह. गिव्ह अँड रिसीव्ह, दॅट इज द राईट वे. सो कोणालाही ग्रँटेड नका पकडू, संवाद साधा, प्रत्येकाला त्याचा रोल समजून सांगा. खूप सुंदर तुम्ही सांगताय. आणि थँकफुल राहा. बी थँकफुल, बी ग्रेटफुल की येस तू आहेस तर तू हे केलंच पाहिजे माझ्यासाठी, असं नाही. बी थँकफुल, कारण जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड द्याल ना तेवढं तुम्ही छान होता, तुमची एनर्जी अपलिफ्टेड राहते. आणि कारण की एका वेळी तुमच्या डोक्यात फक्त एकच भावना राहू शकते, इधर ग्रॅटिट्यूड किंवा नेगेटिव्ह फिलिंग. मग नेगेटिव्ह घालवण्यात एनर्जी नका घालवू. ग्रॅटिट्यूड ठेवलं तर ऑटोमॅटिकली सगळं तुम्हाला छान मिळणारच आहे आणि मिळतच आहे. असं जेव्हा तुम्ही म्हणाल ना तेव्हा तुम्ही खरे यशस्वी व्हाल. सुपर. सो आता बोलता बोलता तुम्ही पुस्तकाचा परत एकदा उल्लेख केला. सो 11 पुस्तकं आधी लिहिले आणि आता 9 पुस्तकं. सो ह्या बुक्स बद्दल थोडंसं सांगा ना. हो, बुक्स आपले खूप छान आहेत, सगळे अवेलेबल आहेत. वेबसाईट वरनं तुम्ही बुक करू शकता, मोबाईल ऍप वरनं सुद्धा तुम्ही बुक्स बुक करू शकता, डायरेक्ट आम्हाला मेसेजेस टाकू शकता. अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशो ह्याच्यावर आपण टाकतोय आता. मिशो इज नॉट अ बुक प्लॅटफॉर्म. वी आर ट्राईंग टू, कारण मी प्रोडक्ट्स वर फोकस्ड आहे त्यामुळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स मी बघतीये. आता या महिन्यात मी बुक्सचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं शोधणं चालू केलेलं आहे, एका एजन्सीला देतोय आपण. ओके. सो ती बुक्स जी आहेत 3 बुक्स आहेत. वेलनेस रिडिफाईन्ड, त्याच्यानंतर डिटॉक्स बॉडी माइंड इंटेलेक्ट आणि मग सोलफुल एनर्जी हिलिंग. हे ऍक्च्युअली एक कोर्स आहे त्याच्यामध्येच. म्हणजे पहिले वेलनेस रिडिफाईन्ड वाचा, त्याच्यामध्ये ग्लोबल हेल्थ, वर्ल्ड हेल्थ काय म्हणते, टूज टू ह्युमन कोकोरो काय आहे, त्याच्यानंतर साधे साधे टिप्स की मन, बुद्धी, शरीर कसं सांभाळायचं, सोरा सायकोसिस, सिफिलिस काय, वी आर नॉट बॉर्न टू बिकम योगीज. मग आपण योगीच बनणार नाही तर एक्स्ट्रीम माइंडला का आहेत योगीज, त्याचा एक कॉन्सेप्ट आहे जो सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ते त्या वेलनेस रिडिफाईन्ड बुक मध्ये आहे.
त्याच्यानंतर डिटॉक्स घ्या आणि डिटॉक्स नंतर एनर्जी हिलिंग घ्या. एनर्जी हिलिंगला पण मी ह्या तिन्ही बुक्स मध्ये मी सोपं केलंय की तुम्ही बुक जरी वाचली तरी तुम्ही घरी काय इम्प्लिमेंट करणार, गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टूल्स आहेत आणि ट्रिक्स आहेत. सो ते तुम्ही हे करा. हे 3 बुक्स कॉपीराइटेड आहेत. 5 जर्नल्स आहेत आपले. 5 जर्नल्स जेव्हा मी म्हणतेय तेव्हा तो एंड टू एंड कोर्स आहे. जर्नल मध्ये काय असतं, आजकाल काय येतं, हॅबिट फॉर्मिंग, मग हे प्रश्न ते प्रश्न, तुम्ही जर्नलला लिहिता पण तो जर्नल तुम्हाला परत बोलतो का? नाही. माझे वर्कबुक्स आहेत, दे आर अ कॉम्बिनेशन ऑफ बुक अँड जर्नल बोथ. त्यामुळे ते 280 पेजर ते 400 पेजर आहेत. फॉर एक्झाम्पल सेल्फ केअर वेलनेस जर्नल आहे, माइंड ब्रशिंग जर्नल आहे, म्हणजे तुमच्या मनात खूप थॉट्स असतील तर माइंड ब्रशिंग जर्नल आहे. मास्टर रिलेशन्स, सगळे रिलेशन्स, राईट फ्रॉम युअर रिलेशन विथ यू, युअर स्पिरिच्युअल रिलेशन टू युअर लिव्ह इन रिलेशन्स, मॅरेज लाईफ, ऑफिस, तुमचे एनिमीज, सगळं त्याच्यामध्ये आहे. सो मास्टर रिलेशन्स. त्याच्यानंतर मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. मॅग्नेटिक पर्सनॅलिटीमध्ये मी काय करते की तुमचं एटिकेट, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, टू युअर सेल्फ इमेज, टू सेल्फ एस्टीम कशी अचीव्ह करायची, सेल्फ कॉन्फिडन्स, स्टेज वगैरे, टू युअर स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी. हे पूर्ण एंड टू एंड 400 पेजर मॅग्नेटिक पर्सनॅलिटी जर्नल आहे. आणि आणखीन एक जर्नल आहे विच इज माय फ्युचर सेल्फ, ते गोल सेटिंग जर्नल आहे फॉर स्टुडंट्स आणि कॉर्पोरेट लीडर्स. त्याच्या वर्कशॉप्स पण आपण घेतो. ओके. सो हे जर्नल खूप चांगले आहे. त्याच्यात हॅबिट ट्रॅकर्स, त्याच्यात क्वेश्चन आन्सर्स, त्याच्यात थिओरीज, त्याच्यात कॉन्सेप्ट सगळंच आहे. आणि अपार्ट फ्रॉम दिस 3 सेट ऑफ कार्ड्स आहेत ज्याच्यामध्ये 60 कार्ड्स आहेत. वेलनेस कार्ड्स, माइंडफुलनेस कार्ड्स आणि अवेअरनेस कार्ड्स. सो हे कार्ड्स काय करतात, रोज एक कार्ड पिक करायचं, वाचायचं, 3 सेकंद लागतात. सो ते वाचायचं आणि दिवसभर ते फॉलो करायचं. बस. तुम्ही माइंडफुलनेस मध्ये जाल, नाही तर अवेअरनेस मध्ये जाल, नाही तर वेलनेस मध्ये जाल. कारण जे मी 2006 पासून देतेय, मी लीडर्स, पॉलिटिशियन्स, वाईफ्सना कोच केलेलं आहे, स्टुडंट्सना कोच केलेलं आहे. कारण मी फॅशन डिझायनिंग कॉलेजची व्हाईस प्रेसिडेंट होते फ्रॉम 12वी. त्यामुळे इतके कॉन्टॅक्ट आणि कनेक्ट आहेत. सगळे HNI मेंबर्स माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. सो त्यांना जे मी टिप्स द्यायची ते ह्या कार्ड मध्ये आपण कन्वर्ट केलंय. सुपर. असं वाटतं की कंटिन्यू ऐकतच राहावं. छान सांगताय तुम्ही. सो आता जर नवीन वर्ष येते, सो न्यू इयरची काही ऑफर्स आहेत का? येस. सो न्यू इयर साठी खूप एक्सलेंट ऑफर आहे. न्यू इयर रेझोल्युशन सगळेच जण करतात. प्रत्येक जण मला म्हणतं की तू मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स कशी मेंटेन आहेस. सो मी एकच सांगेन की डायट, एक्सरसाइज किंवा वेट लॉस हे न्यू इयर रेझोल्युशन नका करू. न्यू इयर रेझोल्युशन इज नॉट अबाउट युअर डायट, एक्सरसाइज और वेट लॉस जर्नी. का? कारण की तुमचे मसल्स जे असतात ना ते इमोशन्स आणि मेमरी, ट्रॉमा ते स्टोअर करतात. जेव्हा तुम्ही अचानक काहीतरी न्यू इयर रेझोल्युशन मध्ये मी जिम करेन किंवा हे करेन, मोठं काहीतरी चालू करता, तेव्हा तुमचे मसल फ्रीज मोड मध्ये जातात. किंवा तुम्ही प्रोकास्टिनेशन मध्ये जाता, म्हणजे 4 दिवस कराल, 10 दिवस कराल आणि 11व्या दिवशी करणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही करणार नाही त्याच्यात पुढचे 3 दिवस स्वतःला बॅकफायर करत राहाल की मी अशीच आहे, मी गेलेच नाही, मी काही करू शकत नाही, तिने केलं, मी नाही केलं. तुमचा कॉन्फिडन्स जातो. मग तुम्ही ऍडिक्शन मध्ये लागता. ऍडिक्शन म्हणजे नुसतं दारू, सिगरेट पिणे नाही, तर जाऊन गॉसिप करणे, कुठेतरी झोपूनच राहणे किंवा काहीतरी असं काम करणे ज्याच्यात आउटपुटच नाही येणार, मरमर करणे, हे सगळं ऍडिक्शन्स लागतात. सो राईट रेझोल्युशन इज नॉट डाएट, जिम, एक्सरसाइज. राईट न्यू इयर रेझोल्युशन इज सेल्फ केअर, सेल्फ लव्ह. त्यासाठी आता एक न्यू इयर ऑफर आहे ज्याच्यामध्ये सेल्फ केअर वेलनेस जर्नल आहे. 280 पेजर जर्नल आहे जे लाईफ टाईम तुमच्यासोबत असू शकतं. ज्याच्यामध्ये सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, डायट, एक्सरसाइज, मेडिटेशन, माइंडफुलनेस सगळं त्याच्यात आहे. हे जर्नल आहे विथ अ बुक अँड जर्नल टुगेदर. 2800 रुपयाचं ते जर्नल आहे. त्याच्यासोबत मी काय करते, वेलनेस रिडिफाईन्ड बुक ज्याच्यामध्ये सगळे कॉन्सेप्ट आहेत. सोरा सायकोसिस, योगीच का नाही बनलं पाहिजे, ती बुक आम्ही फ्री देतोय. सो बाय अ सेल्फ केअर वेलनेस जर्नल अँड गेट अ वेलनेस रिडिफाईन्ड बुक ॲब्सोल्युटली फ्री. सो ह्या वर्षी नो जिम, नो हे कुठल्याच रिझोल्युशन हे करू नका, पण सेल्फ केअर, सेल्फ लव्ह कडे तुम्ही पोहोचा. येस, वळा. आणि ते जर्नल आपल्याला फ्री मध्ये मिळते. आणि आय गॅरंटी की 1 वर्षाच्या आत तुमचं डायट, वेट आणि एक्सरसाइज सगळं मेंटेन होणार, मसल एनर्जी येणार. तुम्ही सेल्फ केअर वेलनेस जर्नल जर कन्सिस्टंटली केलं 90 डेज, तर 90 डेज नंतर तुमची ती हॅबिट बनेल. 1 वर्षाच्या आत तुम्ही आज जसे दिसता आणि वागता बोलता आणि तुमचं वेट जे आहे ते सगळं ऑटोमॅटिकली चेंज होणार, ही माझी गॅरंटी. सो
मोस्ट ऑफ द टाइम मी तर जाणारच आहे, पण तुम्ही पण नक्कीच वळा इकडं आणि आपण निश्चितच कोर्सला पार्टिसिपेट करूया आणि हॅव एस अ न्यू इयर रिझोल्युशन आमचं हे असेल की सेल्फ केअर अँड सेल्फ लव्ह. सो आपल्या MLA ग्रुप किंवा जेवढे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काही संदेश द्यायचा आहे तुम्हाला? Yes. So first and foremost, congratulations, Abhilasha, on the Thank huge you. success of MLA Group. To all the MLA members, all the people who are working and supporting Abhilasha, congratulations to all of you. कारण जसं मी म्हटलं, जेव्हा तुम्ही एक देता तेव्हा ईश्वर तुम्हाला देतो. सो नल से अपेक्षा मत करो, डायरेक्ट टाकी को बोलो की मुझे दे दो पाणी. सो ते एक आहे. दुसरी गोष्ट मी हे सांगेन, बीइंग एन ऑन्टरप्रिनर, सो मी एक डॉक्टर आहे, मी मिसेस इंडिया युनिव्हर्स मॉडेलिंग माझं पॅशन आहे आणि बाय माय लाईफ पर्पज मी माझं प्रोलक्स वेलनेस कंपनी चालवते, ग्लॅमोवेल कोच आहे. सो MLA ग्रुपमध्ये खूप ऑन्टरप्रिनर्स आहेत. मी तुम्हाला एक क्लॅरिटी देऊ इच्छिते की यू शुड बी क्लिअर अबाउट व्हॉट युअर रिअल प्रोफेशन इज. मला हे पण करायचं, मला ते पण करायचं, मला हे येतं, मला ते येतं, मला ते येतं, मला हेही आवडतं, खूप काही येतं. कारण आता पिढी जशी बदलतीये ना तसे इंटलेक्ट वाढतंय. तोच माझा रिसर्चचा टॉपिक होता, मिलेनियल्स जेनझी मध्ये काय बदललंय. पण इंटलेक्च्युअली तुम्ही खूप हाय आहात, तुम्हाला सगळं काही येतंय, पण यू आर नॉट अ सुपर वुमन. तुम्ही अष्टभुजा नारी आहात, पण यू कॅन डू वन थिंग ऍट अ टाइम. आणि ती एक गोष्ट जर क्राफ्टमनशिपनी तुम्ही केली तर ती ऑटो मोडला जाते. ती ऑटो मोडला टाका, मग टेक द नेक्स्ट थिंग. मग ती चांगली करा, त्याच्यावरती फोकस करा, मग तिला ऑटो मोडला टाका, मग टेक द नेक्स्ट थिंग. जसं माझ्या केसमध्ये मी प्रोलक्स आधीच चालू करू शकले असते, पैसे भरपूर होते माझ्याकडे, पण मी केलं नाही. का? कारण की पहिले फॅमिली स्टेबिलिटी, नंतर प्रोफेशनल. बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे, सो हॉस्पिटल स्टेबिलिटी. बाय माय पॅशन मी मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्स आहे. सो मुलं जेव्हा मिड काळाची होती तेव्हा मी ते केलं. आणि आता मुलं मोठी झाली आहेत, सो साईच्या सेकंड MBBS ला गेली. आता लाईफ पर्पज की मी ग्लॅमोवेल प्रचार प्रसारासाठी जाऊ शकेन. सो एक काळ असतो. मी बघितलंय की ज्या 30-35च्या बायका आहेत, आता मी 44 इयर्सची, पण 30 इयर्समध्ये मुलं लहान आहेत, 2-3 वर्षाची. मग मी कोच पण आहे, मला माझं क्लिनिक पण चालवायचंय, मला मॉडेलिंग पण करायचंय, मला हे पण करायचंय, मला ते सगळं एकत्र करायचंय. आणि ते करत असताना माझं नाव आहे तितक्या उंचीवर नेऊन ठेवायचंय, म्हणजे सगळ्यांपेक्षा बेस्ट मी असते. पेशन्स म्हणजे झाडाला जसं बी पासून ते मुळं, फळं, फुलं हे यायला वेळ लागतो, तसंच ऍज अ ऑन्टरप्रिनर किंवा ऍज अ वुमन हू हॅज ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज. युजली एका स्त्रीला जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, राईट, टू नर्चर. सो स्त्री नर्चर करू शकते. यू कॅन्ट एक्सपेक्ट अ मॅन टू नर्चर, कारण ते त्याच्या गुणात नाही. ऑफकोर्स ही कॅन हेल्प यू विथ दॅट, बट नर्चरिंग कम्स टू विमेन. आणि मग महिला खूप रडतात, खूप विक्टिम मेंटॅलिटी जातात की मी सब करती हूँ, तुला ना पुण्यातलीच बायको मिळायला पाहिजे म्हणजे मजा आली असते. बट इट्स नॉट लाईक दॅट. अ नर्चरर कॅन बी ओनली अ वुमन. तुम्ही एका ऍपलला पायनॅपल नाही बनवू शकत ना, मूळ त्याचं ऍपलच आहे. सो तसंच स्त्रीचं मूळ नर्चरिंग आहे. सो तिची जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी आहे नर्चरिंगची, तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टेकिंग केअर ऑफ द फॅमिली आणि फॅमिली सिस्टम्स, किंवा मग सोशल पण आपल्याकडे लग्न, घर, नाते, त्योहार असतात, तेव्हा पण एक बाईच बघते. आणि ऑन्टरप्रिनरशिप मध्ये आता आपण एंटर होतोय बिकॉज ऑफ इंटलेक्ट. सो व्हॉट हॅज चेंज्ड इन पास्ट विमेन अँड नाव इज वी आर गेटिंग हाय विथ एव्होल्युशन. आपलं इंटलेक्ट वाढतंय. हायर इंटेलिजन्स इज समथिंग विच इज डिफरंट. सो इंटलेक्ट वाढत असताना नॅचरली माझं पोटेन्शियल आहे तर मी काहीतरी करेन, आणि मी काहीतरी नाही केलं की माझी आयडेंटिटी विच इज अ इगो इज नॉट सॅटिस्फाईड, म्हणून मी काहीतरी करते. सो त्याला वेळ आयडियली किती देऊ शकतो हे बघा, आणि जेवढा देऊ शकतो तेवढीच अपेक्षा स्वतःकडनं करा. कारण जर मी 4 तासच देऊ शकते म्हणजे मी आय एम अन ऑन्टरप्रिनर. सो आता मी ऑन्टरप्रिनरशिप मध्ये गेले जेव्हा माझ्या फॅमिलीसाठी, आणि मग मी फुल फ्लेश टाइम देते. 24/7 मी अवेलेबल आहे. पण जर मी सेल्फ एम्प्लॉइड आहे, म्हणजे मुलगा रडला, छोटा आहे तर मी नाही जाऊ शकत, मग मी नंतर करेन. नवऱ्याचं असं झालं मग मी नाही करणार, मग मीच आजारी पडले कारण माझे मेंटल हेल्थच मी सांभाळले नाही, मलाच खूप डाऊट्स, कन्फ्युजन्स आहेत किंवा मलाच ऍडिक्शन्स आहेत, तर देन यू आर सेल्फ एम्प्लॉइड, यू आर नॉट अन ऑन्टरप्रिनर. तर ठीक आहे, विच इज ऑल्सो नॉट रॉंग, विच इज ऑल्सो ओके. नथिंग इज गुड ऑर बॅड. डोंट लेबल इट ॲट टू एक्स्ट्रीम एंड्स की हे चांगलं हे वाईट आहे. No, everything is good because I'm handling this part, then I'm doing this part, then I'm doing this part. Be proud about handling as a nurturer also. ते तुम्ही तुमच्या सीव्हीत का नाही ऍड करत की आय एम अ प्राऊड मदर, मी माझ्या मुलांचा सांभाळ करते, त्याचं पण पोटेन्शियल एक्सप्लोर होते की मी चांगला सांभाळ करते. सो हे सुद्धा स्वतःला द्या. आणि म्हणून सेल्फ लव्ह, सेल्फ केअर खूप इम्पॉर्टंट आहे. सो डू रीड दिस सेल्फ केअर वेलनेस जर्नल ऑल्सो, दॅट विल ऑल्सो हेल्प यू. But the basic important tips that I am sharing here for all of you as MLA entrepreneurs is, first, keep patience with your own self.
सेकंड, बी क्लिअर अबाउट व्हॉट यू वॉन्ट इन लाईफ. लाईक माझं बाय प्रोफेशन आय एम अ डॉक्टर, बाय पॅशन आय एम अ मॉडेल. म्हणजे तिथं मी एक्सेल केलं पाहिजे का? तर नाही, तिथं गरजेपुरतच. मग मी फिल्म अभिनेत्री एक्सलंट होऊ शकते का? होऊ शकते, पण मी नाही द्यायचं आहे तिथं लक्ष. माझी आवड म्हणून मी तेवढं बहुत करते. आणि बाय लाईफ पर्पज आय एम अ ग्लॅमोवेल कोच. बी क्लिअर अबाउट युअर सेल्फ, हॅव पेशन्स अँड बी प्राऊड अबाउट ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज. सिम्पल रिस्पॉन्सिबिलिटीज लाईक कीपिंग युअर होम क्लीन. पण नुसतं मी खूपच घर छान ठेवते आणि तुझं नाहीच आहे, दुसऱ्यांना नका आवडते. तू पण चांगली, ती पण चांगली, सगळेच चांगले. सो फोर्थ पॉइंट इज ऑल ऑर नन लॉ नाही, की चांगलं किंवा वाईट नाही. एव्हरीथिंग इज गुड, इट इज व्हॉट इट इज. सो जे आहे जसं आहे ते चांगलं आहे. सगळ्यांकडे चांगल्या दृष्टीने बघा. नो जजमेंट अँड नो बॅड ब्लेमिंग. एवढं जरी आपण केलं ना, आपली हेल्थ पण आपोआप चांगली होईल, कारण आपले सगळे सेल्स हॅपी होतील. सो जसं आकाशात आभाळ आणि ढग आले तर आंब्याचं झाड नीट नाही राहणार, हो की नाही, फळं नाही येणार. तसंच तुमच्या मनाचं वातावरण जितकं हॅप्पी आनंदी असेल तितके सेल्स, तुमचे 60 ट्रिलियन सेल्स ऑफ युअर बॉडी आर हॅपी, दे आर डान्सिंग. And when they are dancing, your health and wellness is automatically taken care of. So wellness and mindful awareness reaps harmonious success. ही सेंटेन्स आहे माझ्या वेलनेस रिडिफाईन्ड बुक मधला. सुपर सुपर. सो प्रोलक्स अँड वेलनेस प्रोडक्शन आपण खूप साऱ्या गप्पा केल्या आणि खूप साऱ्या गोष्टी ग्लॅमो टूर बद्दल शिकलो आपण. बाकी कोर्सेस आणि बुक्स बद्दल पण चर्चा केली. आणि रिसेंटली MLA म्हणजे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनचं आणि प्रोडक्टचं 1 year टायअप झालेलं आहे. सो त्यासाठी पण आपल्या दोघींनी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि रिसेंटली आमचं अवॉर्ड फंक्शन पण तुमच्याकडे होणार आहे 15 डिसेंबरला. सो थँक्यू सो मच एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्याबद्दल आणि एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्याबद्दल. आणि आज तुम्ही इथं आलात आणि एवढी छान इन्फॉर्मेशन दिली आहे. सो त्याबद्दल मनापासून धन्यवाद. Thank you so much. Thank you so much, Abhilasha, and thank you everybody for watching this episode. I would request you to recap this and watch it again. Thank you so much. Thank you.